योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। विज्ञानरोचिः परिपूरितान्तर्बाह्याण्डकोशं हरितोपलाभम् तर्काभयेतं विधिशर्वपूर्वगीर्वाणविज्ञानतमानतोऽस्मि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। अशेषवाग्जाड्यमलापहन्त्री नवं नवं स्पष्टसुवाक्प्रदायिनी ममेह जिह्वाग्रसुरङ्गनर्तकी भवप्रसन्ना वदने च मे श्रीः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिनम्। रामपादाब्जसंलग्नं शान्तं दान्तं प्रियं वदं विद्याधीशगुरुं वन्दे मृदुपूर्वं प्रभाषिणं। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। श्रियः कान्ताय कल्याणनिधये निधयेऽर्थिनां श्रीवेङ्कटनिवासाय श्रीनिवासाय मङ्गलम्। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारयाश्वनिष्टानि साधयेष्टानि माधव। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। आम्ही कालच्या दिवसाक व्यंकटेश महात्म्यांतू कशी श्रीनिवासाक आणि पद्मावतीक भेटी जाले ते करींद्र गजराजान पद्मावती आणि श्रीनिवासाक ಒಟ್ಟು ಕೊರಕ म्हणून घेवन तो थंय प्रकट जावन त्या रानांतू मुखारी श्रीनिवासाक दंडवत प्रणाम करून नमन करून थंच्यान अंतर्धान जाता. तदनंतर पद्मावती श्रीनिवासाल संवाद विवाद हे पूरा जाल नंतर श्रीनिवासाक तो येवन वेंकटाचलांतू अस्वस्थ जाल्ले म्हणके नटन करता आवसू कसन जाल्ला अविलंबेन हाव तुगेल कार्य वेळ करना तुगेल मनोगत कसन आसा हांव तें पूर्ण करून दिता कसन आसा सांग म्हण म्हणलें तेदना तू संबंध उरलोन येव का पद्मावती म्हणून घेवन कोण आसा आकाशदायाल धुव थंय तूं वचून घेवन संबंध उरलोन येव का म्हण म्हणलें तेदना थंच्यान श्रीनिवासू मार्ग सांगता खंयची मार्गारी नारायणपुरा वचून पाव का त्या प्रकार ती जाल्यार त्याची मार्गारी ती जाल्यार एक अश्व घोड घेवन मुखारी बाय सरता आकाशराजाले पुरा येव का म्हण घेवन ती अगस्त्येश्वराल सन्निधाना येवन पाविल तेदना हे कಡೆ पद्मावतीक जाल्यार ताप आयला म्हण घेवन त्या ताप त्या ज्वर परिहार जाव का म्हण घेवन बृहस्पत्याचार्याला निमगिलेले तेदना बृहस्पत्याचार्यान म्हळें रुद्राध्यायान अभिषेक करा अगस्त्येश्वराक
तेदन सर्व भय आतंक ताप परिहार दाता म्हणून घेऊन त्या प्रकार अनेक स्त्री पद्मावतील उद्देशानं रुद्राभिषेक कोरो का म्हणून घेऊन हांगे येऊन पाविले थई बकुलादेवी कनी हे स्त्रियांक नारायणपुरादकून आयिल्ले स्त्रियांकनी भेटी जाता परस्पर संवाद अल्लेल तेदन ती आलोचना करता हाव हे नारायणपुर परदेशीयांक अभेद्य सामान्य कोणाक वच्चे दायना हांगे लोटू हाव गेल्यार म्हाका एंट्री सुलभ जाता म्हणून घेऊन ती आलोचना करून तांगे लोटू येता हे काडे हांगा श्रीनिवास एक कोरवंजी वेश धारण करता कसले त्या वनिता रूप स्त्री रूप कसले धारण केले ताणे म्हणून म्हळ्यार हेकाडे बकुलादेवीक पेटेला हे संबंध निर्माण कोरका संबंध पुरा उल्लोन घेऊन यो म्हण पेटेला दलारी शास्त्र सांगता कसं नाही म्हणून म्हळ्यार एक पुत्रो ह्यपुत्रस्तु एक नेत्रो ह्यनेत्रवान तागेल मनात संशय कसं नाही म्हणून म्हळ्यार हिक एकलिक पेटेतच हावा त्या कार्य ही साधन कोरून येत की ना म्हणून संशय कित्या म्हळ्यार शास्त्र कसं सांगता म्हणून म्हळ्यार सामान्य बायल मनशांक एकली पेटेल म्हणून जाल्यार त्या कार्य दात की ना म्हणून सांगच्या दायना खंय कित्या म्हळ्यार सांगताची एक पुत्रो ह्यपुत्रस्तु एक पूत असल्यार तितलं प्रशस्त नाही काय मस्त चरडू आसका काय एकला असल्यार बरं जाल्यार तितलं प्रशस्त नाही काय कशी एक दोळ असल्यार तितलं प्रशस्त नाही दोन दोळ असल्यार प्रशस्त की तशी एक पूत अशा ना काही अनेक चरडू आसका काय तशीच खंयचे कार्य साधन करता म्हणतना एक स्त्री असं म्हणून जाल्यार त्या तितलं प्रशस्त नाही काय त्या कार्य सफल दात की ना म्हणून घेऊन डाऊट कसं लायका स्त्रीभिश्च यत्कृतं पापं न तदर्थ फलप्रदम त्यांनी केलेलं कार्य फलप्रद दात की ना म्हणून कसं लाय म्हणारे खई हिक्क पेटोन मार्ग मध्ये कोणे मेळ्ळे तांनी मेळ्ळे हांनी मेळ्ळे म्हणून हिन उलयत बसल्या रे पंचादीक करता बसल्या रे मुखार थंय कार्य दाय ना म्हणून ताका संशय स्त्रियांना अवश्य त्यांनी कार्य साधन करून येताची जाल्यार विलंब जाल्यार रे गेल्लेले खंयचेय कार्याक विंगड कार्यारी कोणे मेळ्ळे म्हणून उलयत बैसून हे कार्य दायनी म्हणून जाल्यार कष्ट विलंब जातले म्हणून श्रीनिवासान कसन केले ताणे एक वेश धारण करून घेतले कोरवंजी वेश स्वजं श्रीवेंकटाधीशः वनिता रूपमाश्रितः वनिता रूप धारण केलो आणि तो बाई सोर घेऊन आयलो कशी कसन पळया साधारण म्हांतारी वेश ते म्हांतारी त्या वेश धारण करून घेऊन वेणुगुल्मं स्वशिरसी नवधान्य प्रपूरितम मात्या वेर एक बुट्टी वासायचे त्या धरून घेतला काही एक सानाची 7 महिने शिशु त्या 7 महिने शिशु आणि कोणे नाही ब्रह्मूची त्या 7 महिने 4 डाका हांडीर धरून घेऊन उर्वूचे एक दंड धरून घेऊन येतच काही मात्या वेर एक बुट्टी धरून घेऊन येतच ब्राह्मणं नाभिसंभूतं सप्तमासात्मकं शिशुं आईली हंगा नारायणपुरा येऊन पळया श्रीनिवासान कसन आलोचन केलेलं आहे ताक समजावन ही हांगा अगस्त्येश्वराल सन्निधानांत उलयत बसल्या बकुलादेवी आनिके येवन पावनी बकुलादेवीन येवची की ना फुडेकची श्रीनिवास कोरवंजी वेश धारण करून आयलो ताका ताका गोत्तसील हे वेळ जाता म्हण ताका तो वेगी आयलो नारायणपुरम प्राप्ता नारदाब्ज वंदिता नारायणपुरा येवन पावलो येवन पावल तक्षण ती कोरवंजी श्रीनिवासोची कोरवंजी जावन आयला म्हणतच काही सुतान पतीन बंधुगणान ददामी पुरीं समागत्य च गर्जयंती पुराकडे येऊन गर्जन करतस काही कोण कोणा कसकसन दावका तांगेली इष्टार्थ इच्छा पूर्ण करचे सामर्थ्य मिगेला असा चरडून नातीला चरडून दिथावा धन नातीला धन दिता घर नातीला घर दिता हा भविष्य सांगता भूत भविष्य वर्तमान प्रत्येक म्हाका गोत्त आसा म्हूण घेवन घोषण करतस ती गर्जन करतस त्या कालाक ते ग्रामीक कोण आसाची त्या ग्रामाचे अनेक बायल मनशी येवन राणीक सांगताच काही धरणी देवीक पळय वृद्धा स वर्तते ह्येषा मितभाषीव दृश्यते कोण की नरनारायण आश्रमादुकून एकले कोरवंजी आयल्या कसकसन पुरा भविष्यत कालाचे आमगेल मन आसील पुरा सांगता काही ती आमकां कसकसन दावका आमगेली इच्छा पुरा पूर्ण करून दिता काही पळयल्यार रे मितभाषी म्हणून आमकां दिसता अधिक प्रसंग उरले ना मितभाषी इव दृश्यते केलो पंत कोरवंजी भविष्य सांगताची म्हणून अधिक प्रसंग उरलेताची तशी नाही मितभाषी इव दृश्यते तस जाल्यार धरणी देवीन म्हणले काही आपेया तिक तस जाल्यार आमगेले आसतना आपेया म्हणून म्हणले काही आयले हांनी पुरा जनान म्हणले काही येऊ का राणी आज्ञा दाला तू आस्थाना येऊ का म्हणून घेऊन आज्ञा दाला
ती म्हणता अहम दरिद्रा कुटिला साबाला भाग्य संयुता. हाव दरिद्र ती भाग्य संयुता कोण राणी तिक मिगेला कसन काम असता माक्क तुमगेला आस्थान आणतो कसन काम असतं अरमनेंतो. ती म्हणले काही माक्क कसने काम ना हाव या ना म्हणून म्हणेल काही नागमिष्ये विशालाक्ष्य किम कार्यम राजमंदिरे राजमंदिरांत माक्क कसने कार्य ना म्हणून म्हणेल. ती कडान येऊन ग्रामिकान येऊन पुरा सांगली काही धरणी देवी पळती ऐकताना येऊच्या का कसन कोरच्या स्वयं धरणी देवी येता ती येऊन म्हणता भाषिता राजपत्न्यासा सत्यमाह धराम प्रती पळ तू येऊ का आमगेल राजमंदिरा येऊन आमक अनुग्रह कोरका किती म्हणरी मिगेल धुव पद्मावती कष्ट अंतास ज्वर प्रपीडित जाल्ल्या ती तिगेल ताप तू परिहार कोरका तिगेल भविष्य सांगका म्हणून घेऊन तू अनुग्रह कोरका म्हणून ती निमगून घेता मया हि गदितम वाक्यम असत्यम चेन मनस्वनी ओपून घेता कोरवंजी जायत हावी येता म्हणून म्हणलेली दरी पळाय हा एक सांगतो तुका पुराण निष्कास्य माम देवी छेदनम करयोः कुरु. हा कसन सांगता त्या सत्य जाता असत्य जाल्ले वय म्हणलं तू म्हाका त्या क्षणा बहिष्कार करी आणि हा उल्लोचे कटू वचना हांव सत्य उल्लेत आदल्या त्या तुका कटू दिश्या पुरा तू सहन करून घेऊ काम ना आडना तू यो म्हणून म्हणली आपण हाडल्या भूत भव्य भविष्यंच वदामी जगदीश्वरी. भूत भविष्यत काल सकल हांव सांगता मागशी कसन दल्ला मुखार कसन दत्ता त्या पुरा हांव सांगता दलारी त्या कटू वचन तू सहन करून घेऊ का. आईली स्वागत केलं तिका रत्नासने समारोप्य रत्नाचं आसन दिलं काही तिक बसशाक रत्नासनार बसली ही रत्नमय आसना म्हणली काही कोरवंजीना पळाय हांव भविष्य सांगची की ना फुड्या तू न्हावन यो मज्जनम कुरु कल्याणी शुभ वस्त्रा सकंचुका शुभ्र वस्त्र धारण करून यो स्नान करून घेऊन अनवाळ्यार यो म्हणून म्हणली काही चमकली स्नान करून घेऊन कुलदेवता नमस्कार करी इष्टदेवता नमस्कार करी कोरनाईले आत सांग म्हणून म्हणले काही भविष्य ही गेल सुमार कंडिशन असं कुलदेवता नमस्कार करून इष्टदेवता नमस्कार करून आईल तक्षण सांगा नाही ही म्हणेल काही पळ्या आत्त तू वचनो स्वर्णशूर्पम समापूर्य मुक्ता तंडुलपूर्वकैः. सूप कसन असं आम्ही तांदूळ तांतासील कोयऱ्याने पुरा काढच्या का कसन वापरतात सूप तांतू कितलं तांदूळ धरता तिथलं मुत्तू तिथलं रत्न पुरा हाण म्हाका दी म्हणून म्हणलं काही कोरवंजी तुका अनुकूल आस्त जावच्या वचनो तू राणी म्हाका हाण दी म्हणून म्हणेल जायत चमकली धरणी वाक्यमाकर्ण्य धर्मदेवी वचोब्रवीत हाण घेऊन दबरली काही आता पुणे सांग म्हणून म्हणेल काही भविष्य. ती म्हणाले आणि काय दाय निमी गेलाय म्हणून म्हणाली आणि काय कसं नसं ती म्हणता शिशोरन्नम प्रयच्छमे पळ्या मी गेलं 7 महिने चरड असं रडतंच त्या ताका अन्न दाय खावोचे दाय वस अन्न हाडी म्हणून म्हणेल काही दुधा सीत लायक होण्याची गाईचे दूध आणि पुरा घालून घेऊन त्या सीत कालवून हाण दिल्या क्षीरान्नम स्वर्णपात्रस्थम अर्भकस्य ददौ तदा. कोरवंजी त्या सीत घेत काही कालवून घेऊन त्या चरडा दिता त्या चरडू ब्रह्मूची 7 महिना चरड जाऊन हांडीर बसला ती रत्नासनार त्या चरडा घेऊन बसल्या त्या लावेल काही एक तू लावेत ती त्या चरडू खायना हे प्राकृत अन्न खै खात तो ब्रह्मू खायनी काही. कोरवंजी म्हणता रुरोदस शिशुस्तस्याः रडली तक्षण दरिद्रोसी दुराचार कंदफल तू खाऊची बरी कंदफल मात्र हे राजमंदिराचं अन्न तुक खै सर्वता असो सोडी हाव खात है हाव खाल्लेले तू कशी स्तनपान करता तन्मुखांतर तू कहे आहार मिळता असो तू कहे भाग्यना ममोदर गतम चान्नम पुत्रस्य हितकारणम असो म्हणून घेऊन थई तीची त्या क्षीरांना स्वीकार करता आत्त पुणे सांग आत्त सांग म्हणून म्हणता तेदन म्हणतं ही सत्यम वदामी शुश्रोणी तांबूलम देही मेंगने. पाहुणी जेवण नंतर तांबूल दाई ही गेला आणि काय दायनी तांबूल हाणदी म्हणून म्हणेल काय तवे तांबूल मला खाली तांबूल नाही त्या तांबूलावटो एला लवंग कर्पूर नागवल्ली दलैर्युतम चुन्न दाय फोडी दाय तजवटू ಏಲಕ್ಕಿ ಲವಂಗ ಹ್ಯಾ ಪೂರಾ घाल मग तांबूल हाणदी म्हणून म्हणेल काय जायत त्यावर केन वचून हाण दिले पुरा हाण दिल्यानंतर त्यावर केन स्वीकार केलं तिने तांबूल घाल घेऊन तिने भविष्य सांगच्या पुरा सकल तीर्थाचे स्मरण करून घेतलं काय भरतखंड असेल कितले क्षेत्रासाचे देवाल सन्निधान असतं ते पुरा स्मरण करून काशीशम विश्वनाथंच बिंदू माधममेव च विष्णुपादम प्रयागम गोदावती गोदा तीर निवासिनम पुरा देवालय पुरा नदी क्षेत्राचे पुरा स्मरण करून घेऊन ते तांबूल चरवण करतची तीन म्हणले काय हा सत्य सांगता पळाय हे सत्य तुगेल धुवेक ताप आणि खंचे ताप नाही कामज्वरान प्रपीडित जाल्ल्या ती काली थई मन्मथा सदृश जावन असेल तसले श्रीनिवास म्हणून घेऊन आयल्लो ताक पळोवन घेऊन त्या कामज्वर प्रपीडित त्या तापवच का तिथलेच बदमुळे शरीराक कसने ताप येणी हे अंतरंगाचे ताप है हे परिहार करचे एक उपाय कसं नाही म्हणून म्हणले
तच्छांत्यर्थम वरारोहे दातव्या पुरुषायसा. ताक देऊन वारडीक कोरची एकच हाक उपाय. आणि विंगड कसं ना तो दालतीतलं तिक्का वारडीक कोरून दिता श्रीनिवासाका म्हणून प्रतिज्ञे करी. प्रतिज्ञे केल्या रे समदाता हा हांगच्यान वत्ता म्हणून म्हणता ती वरके ना श्रीनिवास येते खंय असतो तस जाल्यार कोण तो श्रीनिवास ही पुरा सांगता. श्रीनिवासाला बॅकग्राऊंड पुरा सांगता. तो आत्ता व्यंकटाचला अंतास ही म्हणता कशी सोदून वच्चिता का मिगेल धुवे कशी दिवचे चिंती करू नका. आणि थोड्या वेळानाची संबंध निमगून तू गेल पद्मावती का श्रीनिवासाला कडेचा ना एकली येता तिक तू स्वागत करून घेऊन संबंध पुरा उरलई मुकावेल पुरा दाता दलरी तू आता प्रतिज्ञे कोर का संकल्प कोर का तू आता हाव मिगेल धुवेक पद्मावती श्रीनिवासा दिता म्हण संकल्प कोर का म्हण स्वयं श्रीनिवासो कोरवंजी दावून सांगेसितस पुरा. आरमद्वार निकटे पतितः पृच्छतत् सखी दत्ताचेत सुखमेष्यती. पळ्या तू आजी हे कार्य करनी म्हणून दलारी आजी ती मरता म्हणून म्हणाली. तू कन्यादान करून दिनी म्हणून दलारी का आजी मरत ती म्हणता इतलं कटुवचन कसले उरले तू मरता म्हणून कसले उरलेता. पण हाव सांगा नाही तुका हाव सत्यवचन उरलेता जाल्यार कटू तू सहन करून घेऊ का. तिक सुख केदाना म्हणून म्हणलं श्रीनिवासा देऊन लग्न केल्यावर मात्र सुख मयोक्तम पूर्वमेव तत् अशी सन्निधौ मम संकल्पम कुरु कन्या निमित्तकम. संकल्प कर आत्ताची म्हणून म्हणता ही संकल्प करता येन केनाप्युपायेन जीविता स्यात् सुता मम सुतां तस्यैव दास्यामि गिरिगह्वरवासिनः. ना हाव मिगेल धुवेक अवश्य लग्न करून दिता त्या श्रीनिवासाका कसने दावो येन केनाप्युपायेन हाव लग्न करून दिता. एवंचेत ते सुता राज्ञा जीविष्यति न संशयः. तस दलरी ती जीवन करता सुखारी चिंती करू नका म्हणून घेऊन कोरबंजी सांगून वत्ता. किंते मनोगतम पुत्री. आत्ता हिण संकल्प केले हाव धुवेक दिता श्रीनिवासाका म्हणून जाल्यार धुवे एक उत्तर निमगो का नमे ताजी किना पुढे बामणाले वचून सांगले काही पळय कोरबंजी अशी सांगतस श्रीनिवासाका दिवन लग्न कोरका काही तिक्का श्रीनिवासा पळोवंक घेवन ती मोहित जाल्या म्हणून घेवन जायत म्हणून म्हणालो कोणा आकाशराय जाल्यार धुवेक एक पण निमगो का कसन दलारीची आयली काही धुवेला आयली म्हणले काही पळय किंते मनोगतम पुत्री नवदिश्यसी किंचमाम. तुगेल मनात कसं असं सांगा मा ह्या त्या हाव पूर्ण करून दिता. ही कसने उरलेतना श्रीनिवासा पळोवन आईल नंतर कसने उरलेतना तापू पळय तुगेल मन असेल सांगा हाव पूर्ण करून दिता म्हणून आवस म्हणत असं नच मात्र समम मित्रम पुत्रीणाम विद्यते शुभे. चलिये चरडुवांक आवसूल तसं लेख अनेक मित्र कोणे ना काही पळय कसने असल्यार चलिये चरडुवा तांगेल कसने विषय असल्यार आवसूले सांगच्याक तांकां तितलं सख्य असता कसने ओपनली उल्लेताची बापसुले किना चढ आवसूले उल्लेताची पळय हाव मात्र समम आवसूले किना तुका अनेक होड सख्य सखी आणि कोणे ना तू विषय सांग म्हाका तुगेले इच्छा पुरा हाव पूर्ण करून दिता. कांक्षा संप्रति तामद्य वक्तुम शक्नोमि न स्वयं तथापि तत् प्रवक्ष्यामि मातृत्वात् शृणुभामिनी. कसन म्हणून सांगच्या हांव तुगेले गे सांगच्या मी गेला तोंड ना दलारी तू आवस म्हणून हांव सांगतो तुका पळय तत्र कश्चित पुमान प्राप्तः पुराण पुरुषोत्तमः. पुराण पुरुषोत्तम जावन आशिल्लो त्या पुरुषाक हांव पळयले तो श्रीनिवासू ताका पळोवन मिगेल मन आकर्षित जालें हांव मोहित जाली तितलेची तो नाशी हांव आनी जीवन करना ताका तू कशीची म्हाका प्राप्त करून दिवची तशी तू करी तितलं मात्र मिगेल मनान तशानी कसने ना म्हणून म्हणता. चरितम तस्य कृष्णस्य जानन्ति विबुधादयः. तागेल महात्म्य कसने म्हणून घेवन देवानुदेवतांक गोतस आणि हांव कसने सांगचे अगत्य ना म्हणून घेवन सांगता. अशी ही आवसू धरणी देवी पुरा ऐकून घेवन सत्यम वद वरारोहे भ्रमो वा ज्वर कारणम. ठीक एक पण आश्चर्य जालें वैवय म्हणून तू भ्रमेन सांगतस की ताप्पान सांगतस की ह्या पुरा भद सांग ना भदची तो ना म्हणटले हांव जीवन करना वस्तू उल्लय. सत्यम वदामि हे मातः दृष्ट एव महाप्रभु. मिगेले हे देह शोषण जातच तागेल निमित्तानच जायत. अवदत् स्वपतिम प्राप्य पुत्री काज विशोषणे. हिण येऊन सांगल्यात धरणी देवी ना आकाशराजा येऊन सांगल्या पळय धुव अशी म्हणतस आम्ही दलतीतले बेगी त्या श्रीनिवासाक सोदून भारडी करून दिवू का. आत्ता कोणकी येत काही तागेले कडेच्यान येत काही तिगेला उरलो आम्ही दलतीतले बेगी संबंध उरलो का निश्चय कर का. निश्चय तांबूल करतात न्हू ते निश्चय तांबूल करून सोडया म्हणून हृदगत मादरात एतस्मिन्नेव समये कन्याश्च बकुलान्विताः. ही पळय आत्ता आयली उल्लेता श्रीनिवासाक गोत्तसिले श्रीनिवासान कोरबंजी वेश धारण कोरून हांग पुरा काम करून गेल नंतर ही आयली बकुलादेवी. त्या कोण स्त्री आशिल्ले अगस्त्येश्वराल सन्निधानांत अभिषेक कोरोचे आयिल्ले तांगे लोटू ही आयली. आयल तक्षण हिक कळ्ळें कोरबंजीन सांगिली हिची स्त्री श्रीनिवासाल कडेच्यान आयिल्ली म्हणून घेवन तिक स्वागत करून घेवन धरणी देवी पृच्छतां कन्यका अस्याः किमागमन कारणम. निमगेल काही तू कोण तू कसले आयिल्ले हांगा पळय हाव बकुलादेवी हाव व्यंकटाचल अंतस्ता हाव कन्यावेक्षा मुख्य कार्यम.
हाव कन्य पोळचक म्हणू हंगा आईली म्हणून म्हणाले कुशीदल हिका वासः पन्नग शैलेस्याः स्वामी श्री वेंकटेश्वरः कार्यमस्तीति कथितं तया बकुलमालया पण आम्ही वरकेन एक वराक सोद्दीत असिले तू वरकेन एक कन्येक सोद्दीत असिले लायक जाले ती म्हणता धरणी निर्देष्टव्यंच यत्कर्म तदद्य विदधीमहि सांग कसन कोरका सांग किमर्थमागमो मातः किं कार्यं वदामि ते कन्यापेक्षा मुख्य कार्यं म्हणून म्हणली तक्षण कोण तो आम्ही वरकेन कन्या दिव का म्हणू असाची जाल्यार तुगेल्या वर आसा न्हय तो वर कोण तागेल बॅकग्राऊंड सांगा म्हणून म्हणता को वा वरः कश्च देशो गोत्रम नक्षत्रंच किम तागेल नक्षत्र कसं नाही तागेल गोत्र कसं नाही तागेल कुल कसं नाही ही सांगता पुरा सांगता विद्यावान धनवान बली श्रीनिवासो म्हणू तो देवकी पुत्र तो कृष्णूची श्रीनिवासो वसुदेव पुत्र तो पांडवाल बंधू तिथलं मात्र नाही बहुलाचार संपन्न अत्यंत आचारवान तो विद्यावान धनवान बली पूरा ಹೊಗಳಿಸಿತ ಧರಣಿ ದೇವಿ ನಿಮಗಿತ ಇತ್ಲು ವಿದ್ಯಾವಾನ್ ಇತ್ಯ ಬಲವಾನ್ ಇತ್ಲು ಬಲಿ ಬಹುಲಾಚಾರ ಸಂಪನ್ನೋದಲ್ಲ ರೀ ತಕ್ಕ ती म्हणता 25 वर्ष मात्र तक्का म्हणून म्हणता धरणी देवी इतलं 25 वर्ष आईला तो लग्न वाढला इतलं पुरा गुण असं म्हणल्यानंतर आणखी कसल्या वारडी करणी म्हणून म्हणते वारडी करून दिनी कसल्या आत्ता कसल्या तू शोधून घेऊन आईला वये वाग्मीत्युक्तासी चैतावद विवाहो न कृतः कुतः वारडी कसल्या करणी म्हणा मी सहान असतानाच ताका वारडीक एक पंथ केलेलं आहे तेदान तो प्रबुद्ध नासिलो आत्ता प्रबुद्ध झाला ताका आशे कसं नाही म्हणा रे स्वयं हवं एक वारडी करून घेऊ का म्हणून ताका आशे आईला ताका आत्ता मी वारडी काय म्हणून ताका सोदित असाची म्हणून म्हणाले जायत कन्यार्थमागता राजन बकुला वेंकटाचलात वरस्यापि विचार्याशु कुलविद्याबलादिकं रायाक सांगले रायाक खुशी जाले आकाश रायाक तोवरके नायलो दलरी कितलं म्हणल्यार एक पण जातक पळो का तंतु नाडीकूट योनिकूट इत्यादी गुण पुरा मेळनेत किना ग्रहमित्रत्व मेळनेत किना यास किना पुरा पळो का ताणे पुत्ताक वसुधाना कोणस ताका म्हणले काय पळ्या बृहस्पत्याचार्या वचून एक पत्र बरे आणि बृहस्पत्याचार्यांक अत्यंत शीघ्र धावन हांगा येवचें सांग कित्याक म्हळ्यार हे जातक मेळामेळी येता की ना पळो काम चमकलो हो विचार्य वरवद्भोश्च योनिनाडी सुसंगतीं हे पुरा विचार करका म्हणून बृहस्पत्याचार्य पत्र बरोवन पेटले हांगा हो कोण आसा वसुधाना पूतू बृहस्पत्याचार्याला पत्र घेवन येता तुम्ही अत्यंत शीघ्र धावन येऊ का कित्याक म्हळ्यार तुमगेले उल्लोच आसा पद्मावतीक श्रीनिवासाक दिवन लग्न करका म्हणून संकल्प केलेला आसा ताका पुरा मेळामेळी येत की ना पळो का म्हणून घेवन तुमकां आपेला तुमकां आमंत्रण केला म्हणून म्हणता बृहस्पत्याचार्य क्षणार्धाना भूलोका येवन पावतात स्वर्ग आशिल्ले देवगुरु येवन पावताची विलंबो नैव कर्तव्यः शुभस्यार्थं शुभानन बृहस्पत्याचार्य म्हणताची पळय म्हाका हो श्रीनिवास कोण म्हणून गोतना फस्ट काम आमी कसन करचें म्हणून जाता आयिल्ले तक्षण पळया वेंकटेश महात्म्यांतू त्याची आमगेला आत्ता आमी क्रम कसन अनुसरण करताची त्याची तेदना आशिल्ले जाता आयिल्ले तक्षण आमी कसन करतात म्हणजे बॅकग्राऊंड चेक करतात चाल्ल कशें आसा एक 4 जनांनी निमगिताच तांणी ना हागेलें चारित्र्य बरें आसा म्हण म्हणले तक्षण तुमी मुखार सो येता जाताकानी पुरो पळोवन मुखार सो येता म्हण म्हणताच तशी बृहस्पत्याचार्यांक हे दिले कशें आसा तो कोण चाल्लेल्या विशयान सांगा बृहस्पत्याचार्यान म्हणलें पळय म्हाका तितलो गोतना न जानाति महाराज स्थितमेतस्य शार्ङ्गिणः कित्याक म्हळ्यार हांव अप्रूपेक एक पण भूलोका येवन वच्चें म्हाका तितलो गोतना हे श्रीनिवासाल ಬಗ್ಗೆ पूर्ण ज्ञान कोणा आसा वै म्हणून जाल्यार मिगेले किना अत्यधिक ज्ञान आसा वै म्हणून जाल्यार शुकाचार्यांक मात्र परीक्षिताक भागवत उपदेश करून उद्धार केलेले शुकाचार्या मात्र देवाल ज्ञान आसा पूर्ण कोणाक साकल्येन परमात्माले ज्ञान कोणाक ना जाल्यार मिगेले किना चड ज्ञान शुकाचार्या आसा तुमी शुकाचार्या आपेया म्हणून म्हणले काय शुकाचार्यांक पत्र बरोवन पेटयले शुकाश्रम आशिल्ले शुकाचार्य आत्ता तोंडमान रायाक पेटयले आकाश रायान पत्र बरोवन पळय शुकाचार्यांक येवचें सांग म्हणून घेवन हो आयलो तोंडमान राय पत्र घेवन शुकाचार्याला आश्रमा येवन पत्र दिल्ली काय तुम्ही येऊ का श्रीनिवासाक पद्मावतीक दिवन श्रीनिवासा लग्न करका म्हणून संकल्प केलेला आसा तागेले विशयान पुरा बॅकग्राऊंड चेक करचे का तुमकां आपेलेलें आसा तुम्ही येऊ का म्हणून तें पत्र दिलें खंयची क्षणाक तांणी तें पत्र घेतलें ते तोंडमाया रायान विशय सांगले त्या कालाक ससंभ्रमात् समुत्थाय विभ्रमन्निव भिन्नन कमंडलुम राजम छिंदन कृष्ण मृगत्वचम विच्छिद्य मणिमालाश्च सननर्त महामुनि कसने एक मदान उन्मत्त झालेली व्यक्ती कशी करता वर्तन करता तशी वर्तन करचे आरंभ केले काही हानी पत्र मिळले तक्षण ते पत्र उडेल काही पत्र उडोंक येवन भिन्नन कमंडलुम राजन तांगेले कमंडलो आशिल्ले उडोन भेतून घाले काही कमंडलो तितलं मात्र नाही कृष्ण मग ताजे वयर बैसून ध्यान करत आशिल्ले तप करत आशिल्ले तांणी त्या कृष्णाजीन पुरा पिंदून घाली काही विभ्रमन्निव
एक भ्रम आयिल्ले भ्रमित व्यक्ती मदोन्मत्त व्यक्ती कशी उड्डून नांदता तशी नांतसाच काही हानी हे पळोवंक घेवन भिवून गेलो हो तोंडमानरायू साधारण हांनी मुहूर्तमित्थम राजेंद्र एक मुहूर्त म्हणल्यार 48 निमिषपर्यंत अशीची एकलं पिस्सो कशी नांदता तशी नांतसाच काही हे पळोवंक घेवन 48 निमिष जाले नंतर ते मद केदन देवले शुकाचार्य पळोवंक घेवन तोंडमानरायाक निमगीताच काही भिल्लवे तूं म्हण तो म्हणाल भिवची कसं नाही हांव तुमी करचे पळोवन धांवन वचचे बाकी हांव हांगा व्हरलो कित्याक म्हळ्यार काम दावक आशिल्लें म्हाका ताका हांगा राबला हांव म्हण भिवून गेलो तो भिवून का ಹುಚ್ಚು ಹಿಡಿಯಿತೋ ಎನಗೆ ಹುಚ್ಚು ಹಿಡಿಯಿತೋ देवाल नाव ऐकल ना व्हावा श्रीनिवासाक पद्मावती दिवन लग्न करताची त्या पळोवच्या म्हाका भाग्य मेळता म्हणून म्हाका मद आयले त्या हुच्चू कसं आसा पिशेपण ताजे निमित्तान हांव इतलो नांतलो ना म्हणून रे तू कसं नाही भिवचे अगत्य ना म्हणून म्हणून ताका समाधान करता सांत्वन करता साधूतितं वाक्यम उदार विक्रम त्वया हरे हे व्यंकट शैलवासिनः आकाशराया निमित्तान आयच्या दिवसाक आमकां ते श्रीनिवासा लग्न पळोवच तसल भाग्य प्राप्त जालें हांव अवश्य येता म्हण घेवन शुकाचार्यांक तोंडमानरायू आपोवंक घेवन येता तापसं परिपप्रच्छ कन्यार्थं धिषणाग्रतः ताका स्वागत करता आकाशरायू आनी उन्नत आसनार बसकारूंक घेवन विधिवत ताका सत्कार करून घेवन म्हणटा पद्मावतीं प्रदास्यामी निश्चितेयं मतिर्मम हांव पद्मावतीक श्रीनिवासा दिवका म्हण लेखला संकल्प केला जाल्यार तुमी अनुमोदन करका हाका तुम्ही सांगली बाई म्हणून जाल्यार श्रीनिवासाक दिव्य येता म्हणून घेवन हांव दिता तुमगेल्या आज्ञे खातीर राखता असं बृहस्पत्याचार्य भटमाम तांणी पुरोहित भटमाम तांणी सांगल्यार हांव दिता म्हण म्हणतस शुकान म्हणले काही संशय करू नका ह्या विशयान मा कुरुष्व महाराज संदेहम दानकर्मणी एक संशयाचे लेशवरकेन करू नका कित्याक म्हळ्यार तू धन्य धन्योसी त्वं महीपाल कुलम पावनतांगतम तू हे पद्मावतीक ताका दिवन लग्न केल्यार तुगेल कुल पावन जाता चिंती करू नका दी तुवा विलंब नैव कर्तव्य आणि विलंब करू नका जाल तितले वेगी तू हे संकल्प करी निश्चय करी निर्णय करी वयम धन्या कृतार्थास्म तव संगेन भूमी पपळ्या हाव धन्य शुकाचार्य म्हणतात कित्याक म्हळ्यार हाव वयं तू तापसा तपसाराध्य कंद मूल फलाशना आम्ही रान्नांत आसून त्या देवाल साक्षात्कार करून घेऊ का म्हणून कंद फल मूल मात्र स्वीकार करून नाशिल्ले आत्ता तुगेल निमित्तान तागेल दर्शनाचे भाग्य मेळटा तागेल कल्याणाचे हे महोत्सव पळोवचें भाग्य आमकां मेळटा तुगेल संग म्हळ्यार आमकां तें भाग्य ना तुगेल निमित्त आमकां तें भाग्य आयच्या दिवसा प्राप्त जाता म्हणटना तूं संशय करू नका पुराजना आपय आनी जाल तितले बेगी हे निश्चय करी म्हण म्हणलें बकुलादेवी थंय आसा शुकाचार्यान म्हणलें खंय पळय नक्षत्र सांग श्रीनिवासाले पद्मावती नक्षत्र सांग नक्षत्र पळोवंक घेवन एक मुहूर्त फिक्स करून घेवन विवाह महोत्सवा पुराजना सांग्या म्हण घेवन म्हणलें ती म्हणटा बकुलादेवी श्रवणं तस्य गोत्रं वासिष्ठ सम्यकं तागेल श्रवणा नक्षत्र वसिष्ठ गोत्र हंगवरकेन आकाशरायान म्हणले काही ही गेले मृगशिरा नक्षत्र पद्मावतीले आणि अत्री गोत्र पुरा नक्षत्र घेवन मुहूर्त पळयले हा वैशाख शुद्ध दशमी गोधूळी मुहूर्तारी पद्मावतीक दिवन कन्यादान करचें अडना म्हण घेवन मुहूर्त फिक्स केलें नाडीयोणं विशेषेण सूत्रकूटं विशेषतः पूरा गुणवरकेन मेळ्ळेता ग्रहमित्रत्वस्य पुरा आसा पद्मावतीं प्रदास्यामी घोषण करतो निश्चयतांबूल म्हळ्यार त्याचीच वचन दिवचें हांव मिगेल धुवेक लग्न असल गोत्रांत आयिल्ले असल चल्ल्याक लग्न करून दिता देवाग्नी द्विज सन्निधौ देवता सन्निधान आशिल्ले कडेन अग्नी सन्निधान आशिल्ले कडेन विप्राल सन्निधानांत फुडें जिब्बेन तूं अग्नी आसा म्हूण म्हणटा आशिल्लें जिब्बेन एक पण तूं उत्तर दिल्लें रे तें पूर्ण करता आमी कित्याक म्हळ्यार जिब्बेन तर अग्नी आसा म्हणून आत्तां आमी एक दिवो लावन दवरताची निश्चयतांबूल करता म्हणटना देवाग्नी द्विज सन्निधौ म्हण घेवन आनी तूं तें वचन आमी दिवका हांव मिगेल धुवेक लग्न करून दिता म्हूण हाण वरकेन रायाना वचन दिलें पद्मावतीं प्रदास्यामी श्रीनिवासाय शार्ङ्गिणे यूयं बंधुगणाश्चात्र दयां कुरुत मां प्रति हांव मिगेल धुवेक श्रीनिवासाक लग्न करून दिता तुमी सर्व बांधवांना पुराजना आपोवन तुमी आसून सर्वान सहकार करता आनी त्या वधूवरांक अनुग्रह करून दिवका म्हण घेवन तो प्रतिज्ञा करता घोषण करता वचन दिता आनी मुखारी बृहस्पत्याचार्य म्हणटाची पळय आत्ता तूं श्रीनिवासाक पत्र बरोवन पेटय तुका मिगेल धुवेक दिवन लग्न करका म्हणून आम्ही संकल्प केला तू त्या दिवसाक येवन पाणीग्रहण करका पत्र बरय म्हणून म्हणटाची आकाशराय म्हणटा हांव कशी परत पत्र बरोवचें ताका अप्राकृत देह प्राकृत देहाच्या हाव अप्राकृत देहाक ताका कसन म्हणून पत्र बरोवचें बृहस्पत्याचार्य सांगताची पळय हांव सांगता तूं तशी बरय म्हणून म्हणलेलें बरयलें काही हाणें कशी बरयलें स्तोत्र केलें
स्वतंत्राय अद्वितीयाय अनंतरूपाय शार्ङ्गिणे. हे श्रीनिवासा तुव स्वतंत्र तुव, अद्वितीय तुव, नित्य तुव, सच्चिदानंद रूपी तुव तुगेल प्राकृत देह नाही, आमगेल म्हणके अप्राकृत देह, आमगेल पुरा प्राकृत देह. हाव तुका पत्र बरेत असा, हाव तुका आशीर्वाद रूपार पत्र बरेत असा दलरी. हाव आशीर्वाद दित्ता खंची कारणान आशीर्वादम करिष्यामी बंधुत्वात् ते सुरोत्तम. तुका आशीर्वाद कोरची योग्यता मिगेल नाही दलरीची. हाव तुगेल माव दात्ता म्हणून आलोचन करून हाव तुका शुभाशंसन दित्तस तिथल्याची भदमळ म्हाका योग्यता ना. तू साक्षात परमात्म असो दलरी. हाव तुका संवीक्षकाय आकाशनामक हाव आकाशराय तुका पत्र बरेता म्हणतो. पत्र बरेतस मिगेल कन्या पद्मावतीक तुका दिवन हाव लग्न कोरका म्हणून लेखला. हे वैशाख शुद्ध दशमीक तू येऊन पाणीग्रहण कोरका, हे कन्यादान स्वीकार कोरका, आमकां सर्वांक अनुग्रह कोरका म्हणून घेऊन तो पत्र बरोवन पेटयता. हे काड्या पत्र येवन शुकाचार्यांक पत्र दिता. शुकाचार्य त्या पत्र घेऊन येताच. येन केन प्रकारेण तस्य चित्तं वशीकुरु. शुकाचार्यान पत्र घेऊन येत म्हणताना माक्षी येईल काही आकाशरायू. आकाशरायान म्हणले काही पळ्या तू पत्र घेऊन वत्तस वई. अकस्मात श्रीनिवासान ना म्हणून म्हणल्यारी दायना ह्या संबंध म्हणून म्हणला. तो दायना म्हणा, दायना म्हणून म्हणल्यारी तू कसने पुणी कोरनो कसन दाव का त्या हाव दिता. येन केनाप्युपायेन तस्य चित्तं वशीकुरु. ताक वश कर तू, आमगेले अधीन कोरून घे. दास्यामी द्रव्य निचयम नात्र कार्या विचार. कितलं द्रव्य दाव का तिथलं हाव दित्त म्हणून सांग. वरदक्षिण कितलं दाव का तिथलं दित्त म्हणून सांगा. तो परवश दाता आणि येता दलरी येन केनाप्युपायेन ताका सोणू का परवश कोरून घे म्हणून सांगता. शुकाचार्य त्या पत्र घेऊन येताची. शुकाचार्यान आईल तक्षण हंगा शुकाचार्यान येऊचकिना पुढे श्रीनिवास कोरवंजी वेश धारण करून कोरची काम पुरा कोरून आयलो. हंगा आलोचन करतस काही माताच नागता अकस्मात इति चिंता परोहरी. मी गेला अम्मा आणि बकुला देवी गेलेला आणि काही येणी म्हणून ती गेलेला आणि काही वापस काम करून आणि वापस ಒಟ್ಟು कोणालोटು उल्लोन उल्लोन पंचादी करून येतच की ಗೊತ್ತಾ ही आणि काही येणी म्हणून चिंतापर दल्लेल तेदनाची ಶುಕಾಚಾರ್ಯ ಆಗಮನದಲ್ಲಿ ಪಳೆಯ ಶುಕಾಚಾರ್ಯ ನಾಯಿಲವರ್ಕೇನು ಬಕುಲಾದೇವಿ ಏನಿ ಹಂಗ ಏತಸ್ಮಿನ್ನೇವ ಕಾಲೇತೋ ಕೃಷ್ಣದ್ವೈಪಾಯನಾತ್ಮಜಂ ಶುಕಾಚಾರ್ಯ ಆಗಮನದಲ್ಲಿ ತಕ್ಷಣ ಪೊಳೊಂಗೆವನು ದದರ್ಶ ಸಶಿರಃ ಪಾಣಿಂ ಕೃತಕಾರ್ಯ ವಿನಿಶ್ಚಯಂ. ಶ್ರೀನಿವಾಸಕ ಆನಂದದಾತ ಆನಂದದಲ್ಲಿ ತಕ್ಷಣ ಶುಕಾಚಾರ್ಯ ನಾಯಿಲ್ ತಕ್ಷಣ ಶ್ರೀನಿವಾಸ ಕಸನ್ ನಿಮ್ಗಿ ತಾಮನ್ ಮಳರಿ ಕಾರ್ಯಂ ಮದೀಯಂ ವಿಪ್ರೇಂದ್ರ ಪಕ್ವಂ ವಾ ಅಪಕ್ವಮೇವ ವಾ. ಮಿಗೆಲ್ ಕಾರ್ಯ पक्वದಲ್ಲಿ की अपक्वದಲ್ಲಿ फल पक्वदाला म्हणजे कार्य दाल्ले म्हणून अर्थ, अपक्वदाला म्हणजे कार्य दायनी म्हणून अर्थ. फल आम्ही निमगिताची ह्या कशी गेल्लेलं काम दाल्ली की ना म्हणून तशी त्या रीती री हा निमगेला हागेल भंगी पळोया निमगे श्रीनिवासान म्हणल्या मिगेला कार्य पक्व की अपक्व. शुकाचार्य म्हणताची कार्यंतव कृपा सिंधो पक्वमेव न संशय. तंत कसं नाही संशय असवे श्रीनिवासा तुगेल कार्य घेत नाही पक्वची सफल दत्ता पळय आज हाव तुगेल कार्य सफल कोर नाहीला. पत्र श्रीनिवासा आकाशरायान पत्र बरोवन दिला तुका तागेले कन्या पद्मावती तुक देऊन लग्न कोरका म्हणताना संकल्प केलेला स तू स्वीकार कोरका म्हणून घेऊन तो ते पत्र दिता. श्रीनिवास म्हणता शुकाचार्याक पळय तुक मोक्ष खंडित कित म्हणरी जगत्यांतू एक अनाथाक ताका आऊस बाप्स कोणे नातील तेदना तागेल विवाह कार्य कोरका म्हणून कोणी यद्रा येऊन तागेल विवाह कार्य करत की तांक अनंत फल मिळत. एक कोणाकी मनुष्यास ताका विवाह वाढला तो आऊस बापूस कोणे ना मुखार चेल्ली पळोवच्याक त्या संबंधांनी पुरा पळोवन ताका मुखार विवाह करून दिवचे कोणे ना. कोणे एकल्यान जबाबदारी घेऊन त्या करून दिल वय म्हणून जाल्यार ताका अनंत फल आसा. म्हणून तू आईच्या दिवसा हे संबंध आमगेल दोग जनाल मध्ये संबंध निर्माण जाऊच तशी तू केला तुक मोक्ष नावे. श्रीनिवास इथले चंदकोर म्हणता वदंती लोकाः अनृतान सहस्रान विवाह कामा नरजन्मनोये. पळय जगत्यांतू एक वारडीक अनृतान सहस्रान कितले फट्टी सांगून एक वारडीक कोरगा म्हणून म्हणताची तशी वारडीक करताची. फट्टी सांगेत काही वारडीक करत म्हणताना फट्टी म्हणा ओडोड्ड फट्टी नाही सान्न सांगून घेऊन वारडीक कोर येत काय. फट आमगेले शास्त्रांत एक नियम असं केदन केदन फट्टी सांगल्यार दोष नाही म्हणून तेदन पुरा फट्टी सांगेत काय. गोब्राह्मणार्थे हिंसायाम गो रक्षण करत म्हणताना ब्राह्मणाला रक्षण करत म्हणताना तसल प्रसंग येईल तेदन कसं नाही फट्टी सांगल्यार दोष नाही का. वृत्त्यर्थे प्राणसंकटे आमगेले वृत्तींतू आमगेले व्यापारांतू आमगेले उद्योगांतू सಣ್ಣ ಪುಟ್ಟ फट्टी सांगेत काही की नामळे व्यापार चलना व्यापारांत थोडे पुणे कसं नाही फट्टी सांगल्यार मात्र चलते नामळे चलना व्यापार म्हणून त्या व्यापारांतू फट्टी सांगेत काही. आणि आमगेले प्राणसंकट येईल तेदना प्राणसंकट येईल तेदना फट्टी सांगेत दोष नाही काय. दोष रायना ते पाप लागना आमकां. अनेक
नर्म विवाहेशु. नर्म म्हळ्यार अशी कुशाल उलयतना. कुशाल उलयतना कितले फाटी सांगेत काय अनेक विवाह एक वारडीक कोरका म्हणतना कितले फाटी सांगेत. कितले फाटी म्हळ्यार होडोड्ड नाही सांगसाना आमी सामान्य जावन म्हणटात पळय तो चाल्लो म्हळ्यार गुणाढ्य चाल्लो तो बद म्हळ्यार कितलो तितलो गुण आसना जाल्यार पळय वारडीक कोरून दिवचे दोळ दिवन दोळ धांपून वारडीक कोरूं येता म्हण आमी प्रशंस करता. आमगेली चल्ली म्हळ्यार ती गुणाढ्य चल्ली ती तिक दिवन लग्न कोरयत तुमी कसं नाही तोंदर ना ह्या संबंध दात्ता म्हणून आमी थोडे प्रशंस करताच. तितलं पुरा प्रशंस करून घेऊन वारडीक कोरूं येता कसं नाही तोंदर ना. गुण आमी कोणें काही सर्वज्ञ नाही. पुरा जनाला काही गुण आसना दोष आसताची जाल्यार कसन गुण आसता त्या मात्र पळोवन आमी प्रशंस करून सांगून वारडीक कोरचें कसं नाही अडना. मुगेल चाल्ल म्हळ्यार मनमथा म्हणके आसता म्हण म्हणताची बदा म्हळ्यार तो मनमथ वरके नाही कसं नाही जाल्यार एक प्रशंस करून हां कोरयेत काय सಣ್ಣ सಣ್ಣ पुट्टा फट्टी सांगेत काय. एक नानृतम स्याद अनेक असं पळया अनेक केदन फट्टी सांगल्यार दोष लायना म्हण म्हळ्यार बायल मनशाल्या फट्टी सांगेत काय. स्त्रीणाम नर्म विवाहेशु बामणाना बायले फट्टी सांगेत काय कसं नाही दोष ना काय. हांव एक पण तशी म्हणलेली तेदना म्हाका येवन म्हणलें भटमाम तुम्ही सांगता म्हणना मिगेल बामण केदनाय फट्टी सांगता असतात तांणी बायलेल्या केदनाय फट्टी सांगता तुम्ही आत्ता शास्त्राचे प्रमाण दिवन फट्टी सांगेता म्हूण म्हणली नंतर तूं आनी चड करताची हे मोस ना तुमी अशी पुरा सांगचे नाशिल्ले. हांव म्हणलें तुम्ही बामणान मात्र बायलेक नाही त्या खंयचे अर्थार सांगेल म्हळ्यार फट्टी सांगेता म्हण म्हळ्यार एक संसार चलो का म्हण जाल्यार फट्टी सांगचे अगत्य आयल्यार आतां एक बायल विपरीत खर्च करची तसले एक बायल प्राप्त जाल्या म्हणले क्या तीन पूरा खर्च करून बसल्या रे घर चलची कशी तेदन बामणान कसं नाही फट्टी सांगून घर चलची खातीर सांगेता. आतां तशीच बामण वरकेन तशी एक मेळ्ळा म्हणून जाल्यार रे तुम्ही जाल्यार रे सांगेता कसं नाही तोंदर ना बामणाका घर चलचे खातीर कितलं फट्टी जावका तितलं सांगेता म्हण म्हणलें. अशी शास्त्र श्रीनिवास म्हणता पळय विवाह कोरका फट्टी सांगून जाल्यार विवाह कोरूं येता म्हण म्हणताची. म्हणतना आयच्या दिवसात तूं आशिल्ले सत्य विशयूची सांगून घेवन आमगेले दोग जनां मध्य संबंध निर्माण करचे तशें तूं आजी केला म्हणून तुका मोक्ष खंडित आसा. त्वत्कृतस्य उपकारस्य प्रतिदातुं न विद्यते. हांव तूं केलेले उपकाराक प्रत्युपकार कशी करचे मिगेले कसं नाही ना. तथापि तव दास्यामी शरीर आलिंगनम मुने. हांव तुगेलें शरीर आलिंगन करता तितले मात्र हाजे फुडें हनुमंताक हांव कशी सहभोग प्रदान केली की आलिंगन करून तें हांव तुका प्रदान करता म्हण शुकाचार्यांक आलिंगन करून घेता श्रीनिवासू. आनी श्रीनिवासू एक पत्र बरोवन घेवन शुकाचार्या दिता. हांव मुखारी येता वैशाख शुद्ध दशमीक आमी येताची एक दिवस फुडें येताची पुरा वरण येदर काणसूच पुरा आसना हांव तेदन तो बरोवन पेटयता. हांव येता तेदना पत्रिका लिख्यते विप्र मयाकाश नृपाय च आकाशरायाक तो पत्र बरोवन पेटयता. अविदित्वा कुलम गोत्रम नाम संस्थान मंदिरम. पत्र बरोवन जाले नंतर म्हणत काय श्रीनिवास नाही मिगेल कुल गोतना गोत्र गोतना कसं नाही गोतना कशी वारडी करून दितो तागेले चलयेक पुरा हे जगन्नाटक सूत्रधारी म्हळ्यार ह्याची पुरा मुखार आयला संबंध थंय आयला. आतां तो मिगेल कुल गोत्र गोतना अशी कशी दितो तो आकाशरायो. शुकाचार्य म्हणताची विडंब मात्रम गोविंद कितलें नाटक करत रे देवा तूं कितल्यान तुक कुल गोत्र दावकावे तुक कसं नेना आश्य पुरा आमकां कुल गोत्र तुक कसं नेना जाल्यार तांणी दित्ताची कसं लेका म्हण म्हळ्यार हांव सांगला मम वाक्याद वियद्राजः कन्या ते संप्रदास्यती. हांव सांगला तांकां तुगेले बग्या दित्त तो आनी तूं वरकेना तिका स्विकार कोरका कित्याक हांव सांगता ताका तूं स्विकार कोरका म्हण म्हणटा. मम वाक्यात जगन्नाथ दयाम कृत्वा वियन नृपे. मिगेल वाक्यान तिका वरकेन तो तुका दिता तूं वरकेन तिका स्विकार कोरका. शुकाचार्य म्हणटाची इयंच कन्या गोविंद स्वीकार्या कृपया तूं कृप करी कारुण्य दवरून घेवन तिका स्विकार करी म्हणून घेवन सांगता. आनी अंबकाल विलंबस्ते किमर्थम कमलानने पत्र बरोवन दिवन पेटयता. शुकाचार्य पत्र घेवन येताची हे पुरा जाल नंतर बकुलादेवी आयली. इतले वेळ जाल तिका पुरा काम करून येवच्याक आयल तक्षण म्हणली काय श्रीनिवासान आमा कसले इतले वेळ जालो गो तूं गेला हांव तुका भेटलेलें ना जाल तितले वेगी करून यो म्हण म्हणलेलें ना हिक गोतना. श्रीनिवासू कुरवंजी वेश धारण करून येवन पुरा काम करून चमकलेले हिक कसं नाही गोतना. श्रीनिवासू आयला म्हणून गोतना जाल्यार ही म्हणटा वैरे श्रीनिवासा हांव एकली वचून कशें हें कार्य साधन करून येत की म्हूण म्हाका चिंत आशिल्लें पळय हाजी किना फुडें कोणकी एक कुरवंजी नरनारायण आश्रमादून येवन पुरा थंय सांगून श्रीनिवासाक दिवन लग्न कोरका म्हूण तिणी येवन सांगून वच्चे वचून मिगेलें कार्य सुलभ जालें ना म्हणटलें हें दाय नाशिल्लें. दैवमेव परम मन्ये पौरुषम नैव कारणम. मिगेल पौरुषा निमित्त हें दावचें वच्चें न्हय दैवच म्हणलें थावा असो हांव उल्लोंग घेवन जाल्लें तांणी निश्चय केला. आतां वैशाख शुद्ध दशमीक दिवचें म्हणजे निश्चय केला आमी आतां पुरा मुखावय लग्नाचें तयार कोरका म्हण घेवन ती सांगता.
श्रीनिवास म्हणता महोत्सवं विधातुं हि मम बुद्धिर्न जायते. इथलं पुरा पत्र नी पुरा पेटवून दाले. श्रीनिवास म्हणतात म्हाका आतां मन येता ना वारडी करून घेवच्या का म्हण म्हणत काय मन ना म्हाका. कसले रे इतलं पुरा मुखार आयिल्ले नंतर कसले मन ना म्हण म्हणतो. पळय अबंधो बंधुयुक्तस्य संबंधो न प्रशस्यते. आमका कोणे बंधू ना. कोण आस हाव तू व मात्र म्हण म्हणल श्रीनिवास. श्रीनिवासू बकुलादेवी मात्र आनी कोण आसा आनी कोणे ना. आकाशरायाक सहस्र सहस्र संख्याक बंधू आसाची. आम्ही संबंध वाड्डेताना समान दावनास का काही संबंध वाड्डेताना आमकां बंधू ना तांकां बंधू आसा. ययोरेव समम वित्तम ययोरेव समोन्वयः. वंश समान दावनास का काही वित्त समान दावनास का काही विवाद करताना आणि विवाह करताना ह्या दोन्ही समान असल्यावर मात्र संबंध वाड्डो का काही. तो म्हणता पण आमकां तांकां कंपेर करच्या दायन आमकां कोणेय बंधू ना. मी गेले कसं नाही ना हांव दरिद्रो तो आकाश रायतो आणि बंधू कितलो आसात ताका नक्क हे म्हणलं काही. अबंधो बंधुयुक्तस्य कथम कन्यां प्रदास्यते. आमकां बंधू ना तो कशी कन्या दिता दिना तो. स्मर बंधून सुरान सर्वान ब्रह्मरुद्र पुरोगमान. बकुलादेवी म्हणता तुका समग्र लोकाची सगळे जगत्य बंधू तुका ब्रह्म रुद्र इंद्र सकल देवता वृंद तागेल चरडू परिवार पूरा यक्ष किन्नर पूरा जन तुगेल बंधू स्मरण करून घे. तुगेल ब्रह्मा स्मरण करी रुद्रा स्मरण करी येताच पुरा जना जायत म्हण. ह्या पुरा श्रीनिवासाला एक विडंबना लीला मात्र स्मरण केले काही. मातुर वचन आकर्ण्य मनसा शेष पक्षिणो. कोणाला स्मरण केलंय गरुडाला स्मरण केलं काही शेषाला स्मरण केलं काही. गरुड शेष येऊन प्रकट झाले म्हणले काही गरुडाक देवान श्रीनिवासान पळय सत्यलोकावस ब्रह्मा आपण यो सपरिवार धावून येऊ का म्हणून सांगा. मी गेलं लग्न जातस म्हणून सांगा म्हणाल काही. गरुड गेलो ब्रह्मलोकाक सत्यलोकाक. हेकडे शेषाक आज्ञा केल्या वस तू कैलासावस रुद्र आपण या म्हणून घेऊन शेषाक आज्ञा केल्या. शेष कैलासा चमकलो. हेकडे गरुड पक्षीराड गच्छमे पुत्रम सत्यलोकेश्वरम प्रियम. ब्रह्मा कापन अडका म्हणून पक्षीराजू हांगा गरुडू सत्यलोक आयला. ब्रह्मा येऊन सांगले काही ब्रह्माका गरुड आपल्याला अशी मस्त दिवस जाल्ले म्हणले काही ब्रह्माना खंय गेले तू सुमार दिवस जाले पळोवचे नामो आज कसा नायला. म्हणले काही पळय आमकां पुराजनाक अधिपती जावन आशिल्ले जगन्नाथ लोकनाथ त्रैलोक्याधिपती आमकां सर्वांक सृष्टी केलेलो तो परमात्मा श्रीनिवासू भूलोकांत आसा ताका लग्न पुराजनान सपरिवार आमी म्हणटात आमंत्रण दित म्हणटाना तुम्ही सकुटुंब सपरिवार समेत धावून मी गेले धुवेल की पुत्ताल वारडिके येऊ का वधूवरांक आशीर्वाद कोर का म्हण तशी कुटुंब सपरिवार धावून येऊ का म्हण श्रीनिवासाला आज्ञा दाला ताका येऊ का म्हण. ब्रह्मान तत्क्षण आनंद जाले काही ब्रह्माक श्रीनिवासाले हे विवाह महोत्सव पळोवचे भाग्य आमकां कांयच दिवसा प्राप्त जालें म्हणून घेवन बायलेक सरस्वतीक तागेले गणाक तागेले किंकरांक परिवार पुराजना सांगली काही आज्ञा केली काही पळय आमी श्रीनिवासाले लग्ना वचका हो सत्यलोक आस भूः भुवः स्वः महः जनोलोक तपोलोक सत्यलोक आस थंच्यान आमी भूलोका वचकात पूरा जन तयार दया सिद्ध दया म्हणून म्हणली काही आज्ञा केली काही. पूरा भेरी गोद्य भेरी वाद्य घोष समेत ब्रह्म तागेले किंकरा कामाचे आनी पूरा म्हणली काही ये जा वचा थंय म्हणून कामाच्यान म्हणली काही वार्षिकम देही मे. कामाच्यान कसं म्हणलें म्हळ्यार ब्रह्माक एक वर्सात सांबोळ म्हाका दिया मी कडे येतात दावकातले रे कित्याक म्हळ्यार रे आत्ता तुम्ही आमकां आप्पोन व्हरताची थंय श्रीनिवासा लग्न म्हणून घेवन एक वर्स घरांत कसं नाही काम करनी म्हणून सांबोळ दिना तू कडे रे एक वर्सान सांबोळ आत्ता दी आमी येताची म्हणून म्हणलें काही कामाच्यान पुरा जायत सांबोळ मात्र रे मुत्तू रत्न पुरा दिता श्रीनिवासा लग्न ते ये या तुम्ही म्हणून घेवन पुरा जना अधिक धन दिवन धनराशी दिवन तांकां पुरा जना आप्पोन हाडले. भेरी वाद्य घोष समेत ब्रह्म सत्यलोकादकून येतस तपोलोक महोलोक जनोलोक पूरा क्रॉस करून भूलोका येऊन पावलो. भूलोका येऊन पावल तक्षण थंय अनेक ऋषील वृंद अनेक श्रेष्ठ ज्ञानी बसले थंय. तांणी पुरा ब्रह्मा पळोवन आश्चर्य जाले. अरे ब्रह्म सत्यलोकादकून भूलोक आयला कसले आयला गोतना पुरा दंडवत प्रणाम केले काही कसले आयले तुम्ही. ब्रह्मान म्हणले काही श्रीनिवासाल कल्याण दत्तस ताका आयले आमी तुम्ही वरकेन येया म्हणून म्हणले काही ब्राह्मणांक खुशी जाले ओ श्रीनिवासाल पुरा तांणी हजार गटले ऋषी वरेण्य तांणी वरकेन येया वचा म्हणून घेवन ब्रह्म समेत ब्रह्म तागेल परिवार समेत आप्पोंक घेवन पुरा जन हांगा हो राखतस श्रीनिवास आनीके येनी कितें येनी ब्रह्माक आप्पोचे पेटयलेले गरुडू पत्तना हेकडे शेषू पत्तना कोणे पत्तनाची ब्रह्म येनी कसं नाही म्हणून आलोचन करता म्हणटनाची एकले चारान येवन सांगले काही तागेले अनुचर थंय ताणी येवन म्हणले काही पळय आत्ता आयला भूलोका आयला ब्रह्म गंगा न्हंय पार जाले थोडे वेळ जाले अनेकले येवन म्हणाले काही गंगा न्हंय पार जावन तो गोदावरी न्हंय पार जावन येतस आनी काही येनी हो अनेकल्यान येवन म्हणले आमकां सामान्य
एक गावान स्वाम्याक आम्ही स्वागत करत म्हणताना स्वामी खैकी असतात त्या समयाक समजावून स्वागत कर का स्वाम्याक म्हण घेऊन स्वामी खई असाची म्हणून आम्ही सुद्धी घेत असताची म्हणलं हंग पुरा तयार जाऊन राब का म्हणून घेऊन त्यांनी सांगत असतात हां स्वामी हंग येऊन पावल्या तुम्ही रेडी दया म्हणून हंग तशी एकलं येऊन विचार दित असं पळ्या गंगा नाही पार करून आयलो गोदावरी नाही पार करून आयलो आत्ता तुंबुरू तीर्थांत असं थंय स्नान करून घेऊन हंग येता म्हणून घेऊन म्हणलं हां आणि लागी येता म्हणून घेऊन कळलंय ब्रह्म सपरिवार समेत धावून वाद्य घोष समेत धावून हंग व्यंकटाचलाक येऊन पावला त्या व्यंकटाचला येऊन पाऊल तक्षण ब्रह्म तगेले आनु ब्रह्मा जन्म दिल्लो श्रीनिवासು त्या श्रीनिवासाक तगेले पादारविंदाक दंडवत प्रणाम करता प्रणाम करून घेऊन म्हणता आमका तुगेले विवाह महोत्सव कल्याणाचे हे पळोवचे भाग्य आमकां मेळ्ळें आयचे दिवसा आम्ही धन्य कितें म्हळ्यार तू आमकां पुरा जन्म दिवन आमकां जबाबदारी दिवन सृष्टीची जबाबदारी रुद्राक लयाची जबाबदारी आमगेल मुखांतर पुरा कोरोसून घेवन असल भाग्य आमकां पळोवचें केन्नाय मेळनाशिल्लें आयच्या दिवसाक तू एक विडंबन करून घेवन हांगा भूलोका येवन हे सर्व लीला दाखयत आसा ते तांतू भागी घेवचे आमकां जाल्यार अवकाश मेळ्ळे आम्ही धन्य म्हणून घेवन ब्रह्म म्हणटा परमात्मो ब्रह्माक ते कडेन रुद्र वरकेन येता शेष आयलो रुद्राक आपोवंक घेवन आयलो कैलासा दुखून इंद्र शचीदेवी समित इंद्रवर्केन आयल कै तदनंतर पुराजन इंद्रादि सकल देवतावृंद येतस सूर्य आयलो चंद्र आयलो हे कಡೆ कुबेर आयलो कोशाध्यक्षो उत्तर दिक्काचे अधिपती कुबेर आयलो यम आयलो श्यामला समेत जावन बायल चरडूवा पुराजन घेवन आयले श्रीनिवासान पुराजना एक एक जबाबदार दिले मुखार लग्ना कोण कोण कसकसन जबाबदारी घेऊ का म्हणून घेऊन ब्रह्माक यजमानत्व दिले काही पळ्या तू पुरा पळोवंक घेऊ का रुद्राक एक जबाबदार दिले कुबेराक तो धनाध्यक्षो पुरा खर्चाची विनियोग आणि पुरा कशी पळोवंक घेऊ का त्या पुरा कुबेराक दिले यमाक दंडनाची जबाबदारी यमाक कोणे चढ उरलेले गलाट केले म्हणले ताका दंडन करचे की यमाक थोडे भित्ताची म्हणून यमाक ते जबाबदार दिले पुरा जना जबाबदार दिले पुरा जन देवतेन आयल नंतर विश्वकर्मा येईल काही पळया विश्वकर्मा येईल तक्षण ततो भूद्वासुदेवस्य विश्वकर्माक्षिगोचर विश्वकर्म प्रकट जालो देवा कोप येईल काही श्रीनिवासाक इंद्राक पण म्हणले काही पळय हे विश्वकर्म पळ हाका अहंकार हाका कान घाल हाका आता खंयचे पोस्टा दुखून आसता तागेले पोस्टा दुखून कान घाली विंगड्या कोणाक नियोजन करी म्हणून म्हणले काही देवान विश्वकर्मान म्हणले काही कसले कसन जाल्या चुकी मी गेले आणि कसं नाही इतलं पुरा देवतावृंद येऊन दाल्ला तू विश्वकर्म तांनी येऊच की ना पुढे का तू येऊन हांगा सभा निर्माण करून तांगे ग्रापची व्यवस्था करक आशिल्ले हांनी पुरा येऊन दाल नंतर आयला तू तुगेले काम विसरले तू नाका हाका काडी म्हणून म्हणले काही इंद्राक हाका हागेल पोस्टाक हो योग्य नाही काडी म्हणून म्हणले इंद्र म्हणता जायत काढता म्हणून विश्वकर्मा म्हणलं क्षमा याचना करतो पळय भगवंत त्वदभीष्टम यद अज्ञानात न मया कृतम देवा तुगेल मन असेल म्हाका कळणी असो तत्क्षण हांव निर्माण करता तू चिंती करू नका म्हणून घेऊन विश्वकर्माल मुखांतर त्या कालाक ब्रह्मादि सकल देवतावृंद ऋषिगण आयला थंय तांक पुरा रापच्याक पुरा व्यवस्था त्या विश्वकर्माल मुखांतर करेले आणि विश्वकर्माकनी इंद्राक मुखारी श्रीनिवासो पेटेता नारायणपुरा वचा तुम्ही थंय वचून पुरा आम्ही थंय आईल नंतर आमकां रापच्यानी पुरा व्यवस्था जाय थंय सभाभवन निर्माण करा सभाभवन निर्माण करची मात्र नाही विवाह मंटप तुवे निर्माण कर का म्हणून घेऊन विश्वकर्माक त्या जबाबदारी दिवन पेटेता इंद्रनी विश्वकर्मो हेकडे नारायणपुरा येताची हंगा ब्रह्मादि सकल देवता वृंद तांका सभाभवन रापच्यानी पुरा निर्माण जाल्ला वयंतु दासभावेन परमात्मा श्रीनिवास म्हणता सकल देवता वृंद ऋषिगण असिल ते त्यांना म्हणता आकाशराजस्य सुतास्ति यासुराः इच्छामि कर्तुं किल तत्करग्रहम् अंगीकृतं चेत् भवदीय मंडलैः तुम्ही पुरा ओके म्हणा हा वर्डे करून घेता म्हणून म्हणाल काय श्रीनिवास ना म्हणलं हांव कर ना म्हणून पुरा नटन करतस हो ब्रह्मादि देवतांक निमगीतस तुम्ही ओके म्हणा मात्र हा वर्डे करून घेता नातले कर ना म्हणून म्हणाल काय ब्रह्मादि देवता म्हणताची देवा वयंतु दासभावेन तिष्ठाम पुरुषोत्तम आम्ही सर्व तुगेल दास्य स्वीकार करून असेल दास आम्ही कसन सांगची तुका आमगेल अनुमती कसन घेवचे आम्ही कसने कोर का म्हणलं तुगेल अनुमती घेऊ का तू अवश्य करी हे विवाह कल्याणाचे महोत्सव पळोचे भाग्य आमगेले म्हणून म्हणता सर्वज्ञस्त्वं दयासार सत्यसंकल्प वासिनः तू सर्वज्ञ तू खंचे कार्य करूचक तू स्वतंत्र आम्ही त्याला अस्वतंत्र आम्ही तुगेले परमिशन घेऊ का तू हे घेवचे अगत्य ना न पुत्र वचनम श्रुत्वा वसिष्ठम मुनिमानयात ब्रह्माक जबाबदार दिल्या मुखार बटमामा आपोका काम दाव का म्हणदलारी पुरोहित कोण वसिष्ठ महर्षींक आपेल काही आणि सांगले काही पळ्या मुखावैल दावचे कार्य आणि पुरा तुम्ही यजुर्वेद मंत्रान कोरका पुण्याहवाचन दाव का कुलदेवता प्रतिष्ठापन दाव का नांदी दबर का हे पुरा दबर का तिथलं मात्र नाही
मज्जन दावका आता आम्ही हळदी कार्यक्रम म्हण कसन कलताची हळदी कार्यक्रम म्हण कसन ना त्या शुभ कार्य केदनाही तैलाभ्यंग कोरनो केदन केदन शुभ कार्य असा त्या दिवसू तैलाभ्यंग कोरून स्नान कोर का काय शुभ कार्य असेल दिवस पुरा तैलाभ्यंजन कोर का स्नान कोर का ह्या पूरा दाव का वसिष्ठ महर्षींक नियोजन करी म्हणून म्हणता वसिष्ठ महर्षीवरकेन आगमन दत्ता सर्वेषामपि देवानां यजमानो भवानिति पूरा एक एकल्यांक जबाबदारी दिला थई पाकार्थम हव्यवाहन रांदपणी पूरा कोरच्याक अग्निक स्वाहा स्वधा समेत तो तागेल बायलांक घेऊन आयलो रांदप कोरच्याक अग्निकै तस्मात् पाकं कुरुष्व त्वं स्वधा स्वाहा समन्वितः वरुणं जलार्थम उद्दा पूरा हणगलचे वरुणाक जलाभिमानी देवता वरुणो ताण उद्दा हणगलच्याक पुरा न्हावच्याक रानपाक पूरा तो काही जबाबदारी शिष्टानां परिपालने आयल्ली शिष्टांक स्वागत कोरच्याक तक्का पूरा रुद्राक जबाबदार दिला यमं संकल्पयामास कोणे चढ उणे केल्यारी तांक दंड दिवच्याक यमाक जबाबदारी दिला दीपधारणे चंद्राक थै 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 खै काळोख असल्यारी पूरा लाईटा व्यवस्थानी पूरा कोरका ताक चंद्राक जबाबदार दिला काही कुबेराक धनाची जबाबदारी दिला पूरा जनांक एक एकल्यांक वसुदेवतेंकने पूरा रांदा पूरा झाल्यानंतर तांक पूरा आयदन घाशी जबाबदारी वसुदेवतेंक दिला काही अशी एक एकल्यांक एक एक जबाबदारी दिला ब्रह्मान म्हणली काही मज्जनम कुरु गोविंद पळ्या समय झाल्या आणि तू तैलाभ्यंग कोरंगे स्नान करी म्हणून म्हणले काही स्नान करी म्हणून म्हणलं तक्षण हक्का लक्ष्मी लुडग असायल्या कोल्हापुरा वचून बसल्या लक्ष्मी आता तिकत ताण आयल्लो ताजी कतीर खंचे एक कारण घेऊन नेवान घेऊन तिका आप्पो का म्हणून घेऊन आत्ता हा कूड घासायला रमाम राजीव नयनाम करवीर पुरालयाम थई बैसील लक्ष्मी स्मरण आयल्या बेजारलं काही श्रीनिवास रुरोद लोकरीत्यैव भगवान लौकिकी तनु न शोभते परमात्मा म्हणता पळय इतलं पुरा वैभवारी कार्यक्रम दत्तस मिगेल बायल लक्ष्मी नामो न शोभते सभा दिव्या तया विरहिता सुता हे सभेक ती ना म्हणतरे शोभना तीन येऊ का म्हणजे अपेक्ष पावलं काही न शोभंते यथाकाशे तारा तारापतिं विना आकाशान पुरा नक्षत्र अस चंद्र ना म्हणदला री आकाशाक शोभेसवे ना रान म्हणस फॉरेस्ट अस रूको ना म्हणदला ते रान रान म्हणताच कोण ना आम्ही पुरा देवता पुरा असतात तुम्ही नक्षत्र म्हणके असतात तुम्ही दलरी चंद्रा म्हणकेची ती लक्ष्मी ना तका शोभना ती लक्ष्मीन येऊ का म्हणतो अपेक्ष पावता किमर्थम रोदनम तात किंते कार्यम विडंबनम कसन हे विडंबना तुक कंचे कार्य दाव का म्हणदले कोणे दाव का वे देवा आमकदलरी तांगेल अपेक्षा हंगेल अपेक्षा अस तुक कोणाला अपेक्षा स्वे हे पुरा कसले नाटक कर तू विडंबन करता श्रीनिवास म्हणत काही रुद्राका तू कसन गोतस पळ्या तुम्ही कोणे पुरा आसनाची ब्रह्मरुद्र तुम्ही कोणे आसनाची पुरा प्रलय झाल्यानंतर तुम्ही असताच वे कोणे पुरा मिगेल पोटा भितर वचून असताची म्हाका तेदन बेजारू बेजारू क्षीर समुद्रांत एकलो असताव तेदन मिगेल बेजार काडची कोणा म्हळ्यार मिगेल पाय वत्तो न्हू मिगेल उल्लोन लक्ष्मी मात्र तुक कसं गोतस तिगेल महत्व ताका ती धाई म्हण म्हणल काही जायत ब्रह्मान म्हणले काही तू तावळी सांगेल असल्या रे श्रीनिवास हाव सत्य लोक आदुकून येतसिलो ऑन द वे तशी कोल्हापुरा वचून आप्पोंग येवन येतसिल न्हू तू कसले सांगानी म्हाका श्रीनिवास म्हणालो तू तू वचून आप्पोन हाडची नाही लक्ष्मी का तू गेल्यार ती याना सूर्याक पेटत हावा म्हणून सूर्य आपेल काही सूर्य आप्पोन सांगता श्रीनिवासो भास्करम भक्ती नम्रांगम भगवाना हरतगतम पळय सूर्या कोल्हापुरांत लक्ष्मी असा मिगेल बायला ती वचून आप्पोन हाडी म्हणून म्हणले काही सूर्य म्हणता कथम ताम लोक जननी मानयिष्ये तवांतिकम नाही रे श्रीनिवास हाव वचून सांगल्यार येत वैवती मिगेल वैर विश्वास कसला ती का हाव सांगल्यार कसं म्हणून येऊन येत ती या ना ती मिगेल वैर विश्वास कर ना श्रीनिवास म्हणता पळय तुक आनी तिक आसील तितलं स्नेह आनी कोणाक ना म्हणून म्हणता तू सांगल्यार येत ती कसले म्हळ्यार सूर्याक आनी लक्ष्मीक अपार स्नेह काही कित्या म्हळ्यार सूर्यान आईल तेदन मात्र कमला फूल पळया फुलची केदाना सूर्यान आईल तेदन मात्र लक्ष्मी कमलासना पद्मासना ती म्हणताना तू आयल्यार मात्र कमला फूल फुलता लक्ष्मी ती वरकेन अरळता ती गेल तोंड वरकेन अरळता ताका तुची वस म्हणून सूर्या पेटयले सूर्य जायता म्हणून म्हणलो सूर्यान म्हणले काही हाव चमकल्या रे नुतनुता याना ती यो म्हण म्हणलं तक्षण येतवे ती कारण कसं नाही प्रबल कारण जाऊ का येऊच्या का श्रीनिवास आपेत असं म्हण म्हणलं येतवे ती याना ती कसं करचे म्हणून म्हणले काही श्रीनिवासान म्हणले तू चिंती करू नका उपायम प्रवदिष्यामी हाव एक उपाय सांगता त्या तशी कर तू नाक मला येत पडती कसं उपाय पळय श्रीनिवास उपाय सांगतास लक्ष्मी काप्पोन हाडच्याक शयनंतु कृतम तेन तव भारत्राद्य भूतले तू वचून सांग लक्ष्मी ती गेल बागला वचून गोळोनी रड तेदन येत ती वैरे सूर्या कसल्या रडतस तू कोणे तुगेले अधिकार काण घेतले तुगेले निमित्तानं म्हणून रडत ती तू रडलेल तेदन ती येऊन सांत्वन सांगता ती का तेदन तीक म्हणा पळय तुगेल बामण मिगेल अधिकार म्हाका कोणे काण घेनी जाल्यार तुगेले बामणाक कसने हुशार ना म्हण सांगा
श्रीनिवासाक माक कसं नाही हुशार ना म्हणून सांगा, मस्त सिरियस झाला हंतलार पडला म्हणून सांगतो दवकादला रे चिंती करू नका. नाही रे श्रीनिवास हाव तशी वचून सांगले नमगत्व ती श्रीनिवासान अस्वस्थ जाऊन हंतलार पडचे म्हणून असव्या त्या तिक्क हाव मोह करचे साध्य असव्या दायना विंगड ಅಂದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯಾಂಕ ಕೊರಿಯತ ತಿಕ್ಕ ಕಶಿ ಕೊರ್ಚೆ. ಶ್ರೀನಿವಾಸ ಮಾಡಲ್ ಕೈ ತು ಚಿಂತಿ ಕೊರ್ನುಕ ಮನ್ ಮಾಯೆಯ ಮೋಹಿತ ಸಾತ हा तिक मायेन मिगेल मायेन हाव तिक मोहन करता ती नमगुनी येता तू सांग तिका दलतीतले वेगळी येऊ का काही तू आहे. श्रीनिवास हंतलार पडला उठोच्या वरकेन दत्त नाता का म्हणून सांग येत ती म्हणून म्हणल श्रीनिवास जायत म्हणायला सूर्याने येऊन तशी केलं काही रडलं काही लक्ष्मी आईले काही लक्ष्मीन सांत्वन केलं काही कसला रडत असतो म्हणून म्हणले काही पळ्या श्रीनिवासा हुशार ना सिरियस असतो तू दालतीतले वेगळी येऊ का म्हणता गेला अपेक्षा म्हणून म्हणले तर क्षणाची लक्ष्मी रथावैर बैसून घेऊन सूर्या लोटू आईले काही हंगा कोल्हापुरा गेलेले आता श्रीनिवासानं आपोसून घेतलं हंगा आईल नंतर श्रीनिवासानं सांगितलं मग कसं नाही हुशार ना म्हणून सांगा म्हणून तक समजावून लक्ष्मीला येद्रा नटन कोरका श्रीनिवासानं हाण कसन केलं काही जगाम दर्शनापेक्षी ह्यशक्त इव सम्मुखम कसने शक्ती नतील म्हणके नटन केलं काही श्रीनिवासानं ती गेली यद्रा चमकून वत म्हणून सीधा हंतलार बैसेल उठून चमकून गेले म्हटलं ती कळता ओ आराम स्व दवका म्हणून आपोसून घेतला हाण म्हणून तका श्रीनिवासान कसन केलं म्हणून म्हणला रे ब्रह्माकने रुद्र आपेल काही आपण म्हणलं काही भुजे भुजंग भूषस्य वामम संस्थाप्य वै भुजम कसने अशक्त दलेल्यांका तांगेल दोन हात आमगेल खांद्यार घालून घेऊन आपण वरताच आम्ही हेका डेकलो तो दोन्ही हात तांगे दोग जनाला खांद्यावेर घालून घेऊन ताकू कोण वरताच तशी हाण ब्रह्माकने रुद्र आपेल काही श्रीनिवासानं तांगेल दोघ जनाला खांद्यार हात घालून घेऊन अशक्त इव कसने शक्ती नातील म्हणके नटन कोण होगूर चमकून येतच काही लक्ष्मीला येत राख लक्ष्मी कोळका म्हणू मग कसने शक्ती ना म्हणून कोळका म्हणू लक्ष्मीक पळोवंक घेऊन दुःख जाले वेदन जाले रमालिंगन मात्रेण पुष्पांगो विष्टरश्रवाहा लक्ष्मी आणि परमात्म त्या क्षणाक पळोवंक घेऊन परस्पर आलिंगन करून घेताची खंची क्षणाक लक्ष्मीन आलिंगन करून घेतल्या तदा रमालिंगन मात्रेण पुष्टांगो पुष्टी आईल काही ताका एक तराची शक्ती ऊर्जा आयल्या श्रीनिवासाका आता ॲक्टिव्ह झालो हा आणि मिगेल ताप पुरा गेल्ल्या म्हणून म्हणाल काही लक्ष्मीन आईल नंतर हा आणि जाल्यार मज्जन करूया आणि मुखार स्नान पुरा करूया म्हणून घेऊन पुरा स्नानाक आणि पुरा सिद्धता जाल्या हंगा माम मोहयती गोविंद ती म्हणत लक्ष्मी पण माक्क जाल्यार मोहन केलं तुवें तुका हुशार ना म्हूण म्हणल्यार हांव नमगून आयली मो हांव पळय मिगेल बुद्धी कसं ने जालेले की मिगेल बुद्धी भ्रष्ट जाल्या तुगेले मोह है तुगेले माय है म्हणून म्हणता त्वया रमावतारे तू कथितं स्मर भामिनी वेदवत्या विवाहस्य संप्राप्तः काल एष वै लक्ष्मी म्हणता जाय तर म्हाका इतलं पुन्हा नाटक करून आपोसून घेतलंय कसले आपोसून घेतलंय पळय तुची उडगास करून घे तू सीता दावन आईल तेदना हांव राम दावन आसील तेदना तुची सांगिले वेदवतीक वारडी करून घेया म्हणून म्हणलेले तेदन हांव कसं म्हणलेलं आहे आत्ता रामावतार ह्या युगांत हांव एकपत्नी व्रतस्थ हांव आत्ता लग्न करून घेना मुखार द्वापरांत म्हाका नियम ना तेदन लग्न करून घेता म्हणून म्हणलेले अग्निपरीक्षा दत्त म्हणताना सीत एकली याना अग्निदेव सीते ओटू वेदवती कोरकेन हांड रापकार येता तेदन राम निमगीता ही कोण सीतेक म्हण ही अनेकले कोण तुगेले म्हणके अस्मू म्हण निमगीता सीत म्हणता पळय ही वेदवती रावणान अपहरण केलेली हिक्का मिगेल बदला हीण पुरा कष्ट अनुभवसिलाय त्या कारणान तुम्ही हिक स्वीकार करा म्हणून सीत म्हणता राम म्हणता आत्म करणं हांव मुकार करता म्हणून म्हणता आत्ता त्या लक्ष्मी कुडगास करून दितस श्रीनिवास पण आत्ता तिची वेदवती पद्मावती जावन आयल्या आत्ता हांव विवाह करून घेऊ का म्हणून संकल्प केला ताका तुका अपेसील हावें म्हणून म्हणता अशी मुकार विवाहाच कार्यक्रम वैशाख शुक्ल सप्तमी दिवसाक ह्या अभ्यंग स्नानाने पुरा जावका दशमी भारडीक सप्तमी दिवसाक ह्या पुरा अभ्यंग स्नाना सिद्धता आणि पुरा जाल्ला पुण्याह वाचन कोरका म्हणून घेऊन वसिष्ठ महर्षींकनी पुरा आपेला वसिष्ठ महर्षी तांनी पुण्यावाचन एक पुरा सिद्धता केला ताजी की ना पुढे स्नान करून येऊ का तैलाभ्यंग कोरका कोण आहे म्हणून म्हणल्यार कोणे कोणे येऊन घेऊन त्याला लावच्या ना काही आम्ही तैलाभ्यंग करून घेत म्हणताना अक्षता विप्रहस्तेन शास्त्र सांगता अक्षत घेताना कोणाला हाता घेऊ का ब्राह्मणाला हातान अक्षत घेऊ का स्वाम्याला हातान अक्षत घेऊ का आम्ही काण घेऊन आमक अधिकार असं म्हणून घेऊन कोणाला मात्र अक्षत घालच्या ना काय कित्या म्हणा रे वेदाध्ययन कोण करून असताची तांनी अभिमंत्रण केलेलं त्या अक्षत तांनी घाल का एकही महात्मान संतान पीठाधिपतीन घाली आहेत ब्राह्मणान घाली आहेत अक्षत आम्ही केदनाय वचून घेऊन हा मंत्रक्षत दिला म्हणून कोणाला मात्र मंत्रक्षत घालची नाही अक्षता हा विप्रहस्तेन जावण कोणाला हातान कोरका कोणाला जावण कोरका म्हळ्यार मात्र हस्तेन भोजनम आवसुले जावण जेव का काही पळया खै खै काही जेवच्या ना काय कित्या म्हळ्यार रे खै खै आम्ही जेवल्या कसं जाता म्हळ्यार आमगेल बुद्धी भ्रष्ट जात केलो पंथा
उपाय नातील त्याचा अडना दलरी मातृहस्तेन भोजन म्हणून शास्त्र कसले सांगता म्हणल्यार आवसून कोरून प्रितीन कोरून चरडू वाढलेलं कसं नसतं तांगेल बुद्धी केन्नाय शुद्ध असता बुद्धी भ्रमण दायना भायरी आम्ही खैकीची तांनी नाना तराचे अवाच्य शब्द उल्लोन कसकी करताची रांदप केल्ले आम्ही खाल्ले म्हणून जाल्यार आमगेली बुद्धी भ्रष्ट जाता साध्यता चड असता दात्ता म्हणून येवन न्ही साध्यता चड असता आवसून केल्ले केन्नाय त्या बुद्धी भ्रष्ट जावचे साध्य ना तितले प्रिती री मिगेल पुत्ताक म्हणून येवन ती मिगेल धुवेक म्हणून कोरून वाडता त्या आम्ही खावका काय मातृहस्तेन भोजनम दानम दद्यात स्वहस्तेन दान दित म्हणतना आमगेले हातान दिवका काय आमगेले हातान दिवचे म्हणल्यार विंगड्याल दुड्ड काण आमगेले हातान दिवचे म्हणून तशी नाही आमगेले दुड्ड आम्ही काण आम्ही दान करका विंगड्याल दुड्ड आम्ही दान करच्यान तो महत्व अशी नाही आमगेले आम्ही संपादन केलेले दुड्ड आम्ही दान करका काय दानम स्वहस्तेन नारी हस्तेन मर्दनम तैलाभ्यंग कोण करका म्हळ्यार स्त्रियान करका काय पळय वारडीक जाल नंतर बायलेन एक पंत तैलाभ्यंग करका काय कडेर ताण करून घेवेत वारडीके पशी फुडे भयण्यान तैलाभ्यंग करका ताका हाची कसने स्नान करचे असल्यार पुरा तैलाभ्यंग जाले नंतर भयण्याल हातान एक दोनी तांबी उद्दा घाले ताची म्हणतना तैल अभ्यंग करका सुरवेर कोणे भयण्यान वारडीके पशी फुडी जालें वारडीके नंतर जाल्यार बायलेन एक पण तैलाभ्यंग करका काय कडेर स्नान आतां लक्ष्मी आसा श्रीनिवास म्हणटा लक्ष्मीन येवन करका म्हणटा गेल्या अपेक्षा तो म्हणटा काय पळय म्हाका कोणे ना विदितम हृदयन देव तव वेंकटवल्लभ कोणे ना म्हाका तैलाभ्यंग करच्याक कसन करचें म्हणून बेजारले काय लक्ष्मीन म्हणले काय हा वायल्ली ताजे खातीर नवे विदितम हृदयम देव तुमगेला अंतरंग कसन म्हणून म्हाका कळ्ळें म्हणून घेवन ती येता तैलाभ्यंग करून घेवन ती तैलाभ्यंग पुरा करता हे कडेन पार्वती सरस्वती भारती देवी पुराजन आयले तांणी पुराजन एक एक ल्हान एक एक पदार्थ दित्तसाची श्रीनिवासाक रत्नसिंहासनार बसकारायला काय तैलाभ्यंग केला पूरा पदार्थांनी पूरा लेपन करून घेवन आपाद मौलीपर्यंतम साकृत्वा उद्वर्तनम हरे हे आम्ही शतकलशनी पुरा करता म्हणून देवाक पुरा उद्वर्तन करताची तशीची हक्का आपाद मौलीपर्यंत उद्वर्तन केले आणि स्नानाक मात्र सिद्धता दावका वसिष्ठ महर्षीला आज्ञा घेता परमात्मा श्रीनिवासू मुखार हांव स्नान करूं येतोय म्हणून आज्ञा घेता वसिष्ठ महर्षी आज्ञा दिताची तदा ददौ ब्रह्मपत्नी सावित्री वस्त्रमुत्तमम ब्रह्माल बायला तीण येवन एक वस्त्र दिल्ली काही स्नान जाल्ले पार्वती धूपमादाय ददौ लक्षीकरांबुजे स्नान जाले नंतर श्रीनिवासाल दिग केस त्या दिग केस सुक्का न्हू वेगी पुण्या वाचने मुखार कार्य आनी पुरा बसका ताणें आत्ता जाल्यार आमगेले पुरा हेअर ड्रायर आसा वेगी न्हावन आयले तक्षण ते हेअर ड्रायर 5 मिनिट भितर सुकून वता तेदन कसं न्ही पळय पार्वतीन हाणू धूपमादाय धूप इंगाळांनी पुरा घालून धूप हाण दिली काय त्या धूप दिग केस आदवरून घेतले वेगी सुकता म्हणून त्या कालाचे हेअर ड्रायर है धूप हाण दिले रती शच्यौ चामरेच्या वीजयंत्यौ चंद्रसन्निभे एक चामर घेऊन बसले काही एकले छत्र घेऊन बसले पुरा वारी घालच्या कने पुरा घालतस अशी श्रीनिवासाक श्रीनिवास पुरा पीतांबर वस्त्र धारण केलं काही मुखारे पुण्यावाचन इत्यादी कोरका पीतांबर वस्त्र धारण करून घेऊन पुण्यावाचनादी कार्य जाल्ले कुलदेवता प्रतिष्ठापन कोरका नांदी दवरका नांदी दवरत म्हणतना म्हणले काही वसिष्ठ महर्षीन तुगेले कुलदेव कोण म्हणून म्हणले काही श्रीनिवासान म्हणले वसिष्ठ मम कल्याणी कुलदेवी शमी स्मृता शमी वृक्ष शमी त्याची मी गेल कुलदेव म्हणलं काय खंच्यान हाडची मरा या शमी आता त्या हाण प्रतिष्ठ कोरका खंच्यान हाडचे पुरा जन धावले काही थै काही व्यंकटाचलान थै काही एक रूख मिळेल शमी वृक्षाचे एक शाखा हाण घेऊन दवरली काही थै पुरा आवाहन केले क्वचास्तीच्या द्रुमश्रेष्ठ इत्युक्ते अगस्त्य ऊचिवान शमी पापम शमय मे शमी शत्रुविनाशिनी अर्जुनस्य धनुर्धात्री रामस्य प्रियदर्शिनी त्या कालांतू अर्जुनस्य धनुर्धात्री अर्जुनान थई धनुष दवरन चमकल शमी वृक्षाक आज जाल्यार आमी ते श्लोक म्हणचेस तसल शमी वृक्ष मी गेल कुलदेवता म्हणून म्हणता कुलदेवता पूज केले पूज करून जाले नंतर खंय दवरची हे प्रतिष्ठापन कोरका नांदी पुरा आमगेले घरांत दवरन आमी वताची प्रतिष्ठापन केल्यार वाडना ते नांदी दवरन दावते विसर्जन दावते प्रतिनिधी ताका एक आरती दाखोवका ताका कोणे जायना माय कसन करचें श्रीनिवासान आलोचन केलें कुलदेवता प्रतिष्ठापन खंय करया म्हण म्हळ्यार आत्ता ताका वराहाल उडगा आसायले वराह आशिल्ले नव्हते खंयचे वराहान जाग दिलेले त्या वराहाल उडगा आसायले वराहा कशी येदोळ इन्विटेशन दिनी आमंत्रण दिनी आत्ता ताका आमंत्रण दिवचें एक नेवानार वचा आमंत्रण दिवचें चमकलो आयले खंय वराहा लागी विधैव अद्यैव नियुंक्षे त्वां सेनां ते चतुरंगिणीं पुरा तागेलें सैन्य पुरा घेवन आयलो आनी वराहाक म्हणले खंय पळय हांव हांगा तुका विवाहाक आप्पे न्हिसिले आत्ता तू विवाहाक येवका पद्मावतीक दिवन वारडीक करता असाची नारायणपुरांत वारडीक
वराहान म्हणले काही ममस्थाने महाराज बकुलां विद्धी मे सुखीम. पळय म्हाका येवच्या दायना, म्हाका मस्त कार्याचें ओत्तड आसा जाल्यार मिगेल बदला हांव पेटोवन दिलेली बकुला देवी आसना माय ती आसा हांव आसिल म्हणके म्हूण लायक म्हूण म्हणाले. श्रीनिवासाका त्याची धावक आसिल की म्हूण. वराहान आयल म्हणटला हांगा नित्याक ना कुलदेवता प्रतिष्ठे आरती करतल कोणा नैवेद्य करतल कोणा. श्रीनिवास म्हणाल काय हो वै तू या नावे नाका तस जाल्यार हांव कुलदेवी प्रतिष्ठांच करिष्ये शरणे तवा. तस जाल्यार हांव कुलदेवाल प्रतिष्ठा हांगा तुगेल पायमुणा करून वता डेली ताका एक आरती गुंडोवन सोडी म्हूण म्हणाल काय. ताणें आमंत्रण दिलेलें निमंत्रण नाही. आमंत्रण म्हळ्यार कसं नाही म्हळ्यार रे आता आमी परत आमंत्रण म्हूण बरयताचे संस्कृतांत आमंत्रण म्हळ्यार रे येवच्या इच्छा आसल्यार ये येनातल्यार नाका म्हूण. यानातल्यारी बरें म्हणून तुमकां पुरसोत आसल्यार इच्छा आसल्यार ये यानातल्यार नाका म्हूण. निमंत्रण म्हळ्यार आग्रहपूर्वक ना तुमी येवकाची येवन आमकां अनुग्रह करपाची म्हणून निमंत्रण. आतां आमी सामान्य त्या निमंत्रण म्हळ्यार अर्थान तूं आमंत्रण म्हणून शब्द बरयताचे असो आमकां आतां आपयतना आग्रह आसता जाल्यार केलो अर्थ गोत्तसिला ना तशी शब्द प्रयोग करचे ना. काय आमंत्रण म्हळ्यार तुमकां येवचें इच्छा आसल्यार ये या नाका नाजाल्यार नाका. श्रीनिवासान अशी केलेलें वराहाक कितें म्हळ्यार ताका तागेले कुलदेवा प्रतिश्ठ करून थंय पूज करप आशिल्लें आनी तूं कुलदेवा प्रतिश्ठ केलें आनी हे कडेन आयले विधे अद्यैव नियुंक्षे त्वां सेनां ते चतुरंगिणीं. श्रीनिवासान ब्रह्मा म्हणली काय पळय पुरा सेना आनी पुरा तयार करी वचका आमी वेळ करचे ना शीघ्रम गंतुम चतुर्वक्त्र नारायणपुरम प्रती. नारायणपुरा वचका म्हणून घेवन पुरा जाणां आज्ञ केले. ब्रह्मान म्हणली काय पळय पुण्या वाचन जालें कुलदेवता प्रतिश्ठ जालें हें पुरा जाले नंतर उपवासार वचवे आमी पुरा जनान. इतलो पुरा कार्यक्रम करून घेवन जेवण ना फळार ना म्हणून जाल्यार कोणेय यानाची ताकाची जेवण करूंक येवन आमी भायर सरया पुरा जनाक म्हूण म्हणले काय नोपवासेन गोविंद गंतव्यमिति मे मतिः. कोणाक उपवासार वच्चे ना जायत पुरा हज्जी तयार करी म्हूण म्हणले काय श्रीनिवासान. जाल्यार श्रीनिवासाक पुरा जेवणा वेवस्था करच्याक श्रीनिवास म्हणटा ब्रह्माक मुनयः क्षुदिताः सर्वे बालवृद्धादयस्तथा. पळय पुरा जना पोट्टा बुकेर आसाची जाल्यार तितले बेगीच जेवणा वेवस्था जावं का म्हूण म्हणले तक्षण श्रीनिवास म्हणटा वचनानि महारहाणि तव पुत्र पितामह वर्षाणाम अयुतं तात गतं मे कानने गिरौ. मिगेल अवस्था कसन म्हूण गोतनावे तुका म्हूण म्हणटा श्रीनिवास ब्रह्माक. हांव एकलोच हांगा आयिल्लो दरिद्र हांव भूलोका येवन 10,000 वर्ष कसने नाशी हांव बसला हुत्तांत. म्हाका दूद जाल्यार हिची तुवच गायच्या रुपार येवन दूद घालेलें म्हाका कसने काम ना दारिद्र्य दुड्ड खंय आसा मिगेल्या इतलो जना जेवणा त्यावेळी पुरा जन ऋषी वरेण्य पुरा 1000 घटले नायले ब्रह्मादी देवता वृंद आसा हांकां पुरा जेवणा वेवस्था करचें मिगेलें कसने ना म्हूण म्हणलें काय संपाद्याः सर्वसंभाराः. रुद्रान येवन म्हणलें काय कसले चिंती करता तूं पळय विवाह आसता म्हणटना येन केनापि प्रकारेण आम्ही रीण तरी घेवन पुरा वेवस्था करका म्हूण म्हणटा. रीण घे म्हूण म्हणलें काय रुद्र. कोण आसा म्हाका रीण दिवचें का श्रीनिवास म्हणटास कोण आसा म्हाका रीण दिवचें कोवा अद्य ऋणदाता अस्ति विवाहस्याथ पुष्कलम. ऋण दिवचें कोणें ना म्हणलें काय चिंती करूं नाका कुबेर आसा. हो वय कुबेर आपोवन मेले रीण दी म्हूण म्हणलें काय कुबेराक. कुबेर म्हणटा देवा हें पुरा तुगेलेच त्वदधीनं देव सर्वं जगदे तच्चराचरं चराचर जगत ते पुरा तुगेल अधीन. तू स्वतंत्र हांव अस्वतंत्र तू संपादन केलेलें तुगेले संपत्ताक म्हाका अध्यक्ष करून दवरला तूं तितलेची हांव तुका दिवचें म्हणून कसो नासा. देव म्हणाले काही वय हांव स्वामी जाल्यार एक पंथ हांव तुका दिवन जाले नंतर ताजें स्वामित्व तुगेलें तूं म्हाका तर रीण दिवं का हांव रीण घेवं का म्हूण म्हणाले काय. कुबेर आले की कुबेर जायता आतां पळय तूं कलियुगांत आसा लोकरित्या तूं पुरा व्यवहार करता आसा म्हण नंतर हांव वरकें ना लोकरित्या व्यवहार करका हांव तुका ऋण दिवं का म्हण जाल्यार तूं ऋणपत्र बरो का म्हण ऋणपत्र बरो का म्हण म्हणाले काय. जायता ब्रह्माक घेतले रुद्राक घेतले आनी थंय वराहाल सन्निधानांत तूं ऋणपत्र बरयलें काय निष्काणां राममुद्राणां लक्षाणि च 14. म्हाका आतां 14 लक्ष रामटंक वराह दाव का म्हण म्हणाले काय परमात्मा दिता तूं हे ऋण परिहार करता म्हणून येवन म्हाका बरोवन दिल्यार मात्र दिता म्हण म्हणाले काय कुबेर. जायता साक्षी घेतले ब्रह्माक आनी पुरा साक्षी घेवन बरयलें काय एक साक्षी चतुर्वक्त्रः द्वितीयस्तु त्रिलोचनः रुद्र अनेकल साक्षी ब्रह्म एकल साक्षी अश्वत्थ वृक्ष आशिल्लो त्या एक साक्षी वराह एकल साक्षी हे पुरा जना साक्षी घेवन पत्र बरयलें काय पळय 14 लक्ष राम वराह टंके. आयच्या दिवसाक कुबेराल मुखांतर घेता असं श्रीनिवासो कलियुग पर्यंत कलियुग दावचे भितर हे वापस पुरा ऋण ताण वापस दिवं का कोडतक्क धू म्हणून हे ऋणपत्र बरोवन घेवन कुबेराक दिले घेतले 14 लक्ष रामटंक वराह घेतले घेवन
पुरा घेतलं पळय आता तू कसकसान कोरो का काशी ताळे कोरो कासिले मुद्दी कोरो कासिले कडे जेवणा व्यवस्थेक पुरा तांदूळ दाळी त्या दिवस धाव का शुक्ल पक्ष सप्तमी काय पुरा तयार केलं. तयार करून झाल्यानंतर अग्नी कापेल काय पाकार्थम भाजनम कृष्ण नास्त्येकमपि मे हरे क्षणात भक्ष्यान्न शाखादी कुरु स्वाहा समन्वित. पण पुराजना पोट्टा बूक केला तू तुगेल बायलांक स्वाहा आणि स्वधा तांक घेऊन वेगळी रांदप करी पंचभक्ष परमान करी म्हणून म्हणले काय. अग्नी येऊन म्हणता पुरा येऊन पडला दलरी पाकार्थम भाजनम कृष्ण नास्त्येकमपि हरे ऐदना ना म्हणून म्हणल काय. अग्नी तांदूळस दाळेस तरकारी पुरा हळला ಅದಲ್ಲ ಐದನ ನಾ ಕೈ ಕೊರ್ಚ ರಾಂದಪ್ಪ म्हणून म्हणाल काय. श्रीनिवास म्हणता पळय आमक पुरा दात ना पुरा भारडी काय गडबिडेनी पुरा असताना पुरा तयार करून असतात मेन कसं की दाव कासिल विसरताच्या आमक ते दाव का म्हणून म्हणाल टायमा मेळना पळया गडबिडे असताना आमक कसन दाव का कितले सोदिल्यार मेळना ते पुरा तयार करून असतात काशी ताळी विसरून येऊन असतात सोदिल्यार मेळना पुरा असता कसं की मेन दाव कासिले असना गडबिडीन तो श्रीनिवासू म्हणता पळया आमक दावचे अनुभव ताण सांगला मम कल्याण समये भांडम एकम न दृश्यते एक वर्केन दिसना पळय वारडीके गडबीड आईल तेदना एक वर्केन दिसना म्हणून श्रीनिवास म्हणतस असो तू चिंती करू नका हाव वर दिता तू वस स्वामी पुष्करिणी नहींतून ची तू ऐदन थई दवर घेऊन ऐदन्ना थईच अन्न घाली थई पक्व दत्त पळय थई अन्न दत्ता स्वामी पुष्करणी नाही तो आकाशगंगा असा थई दाळीतो आय करी अनेक तीर्थ असा थई पंचभक्ष करी अनेक तीर्थांतू थई अनेक रांदप करी म्हणून घेऊन सांगून वर देऊन ते कशी दाल्ले देवा एकड़ा गोत्तु तागेल महिमा मात्र है पूरा रांदप दाल्ले रांदप दाल्नंतर पूरा जन ब्राह्मण अप्पेल कೈ ब्राह्मण अप्पोन सर्वं सुपक्वतां नीतं त्वत्प्रसादेन केशव आमंत्रयद द्विजेंद्रांश्च सुरानपि मुनीनपि पुराजन ब्राह्मण अप्पोनु बस्कारों घेऊन पंक्तीश्च कारयामास तारतम्यानुसारतः रुद्राक जबाबदार दिल कೈ पुराजन ब्राह्मणांकनी पुरा तारतम्याक अनुगुण दावनु थै थै पात्रापात्र विचक्षणः कोण पात्र कोण अपात्र गोतस रुद्राक मनोनियामक तो पुराजना तंगेल पंक्तिक तंगेल योग्यता अनुगुण दावून बस्कारेल कೈ रुद्रान बस्कारोन दाल नंतर सपुत्र वचनम श्रुत्वा पुत्रमाह हसन्निव पुराजनांक पान्न घालनंतर पळया श्रीनिवास कल्याणान सांगता ग्रंथांतो कशी वाडका म्हणून कशी वाढली त्यांनी पुराजनाक लवणंतु समारभ्य घृतांतम ब्रह्मवादिनाम सुरवेर मीठ वाढली कೈ मीठ वाण येऊन कडेर अंत्यार सीत वाण ताजवैर तूप सीतावैर अशी वाढली कೈ पुराजनान वाण पूरा दालनंतर लवणंतु समारभ्य घृतांतम तूप वाण दालनंतर पुराजनाना सत्यंत वर्तेन परिशिंचा म्हणून चित्रावतीने पुरा देऊन ब्राह्मणाना आणि कसं उद्दा घेऊन कृष्णार्पण कोरकाना कोणा अर्पण कोरचे हे पुरा चिंता येईल तै म्हणले कೈ अहो बल नृसिंहस्य पूजां कृत्वा निवेदय श्रीनिवासानं म्हणले थै वराह आसिले ताक समर्पण करा म्हणून म्हणी नरसिंहाक समर्पण करा म्हणून म्हळे अहो बिलाच नरसिंहाक आजिदलरी आमगेलंतू रमा ब्रह्मादयो देवा सनकाद्या शुकादय श्री नृसिंह प्रसादोयम सर्वे गृह्णंतु वैष्णवा नरसिंहा प्रसाद म्हणून आम्ही स्वीकार करचे काही पळया त्या पुरा म्हणतात नरसिंहाक हे प्रसाद अर्पण दावा म्हणून म्हणलं पळया आमका व्यंकटेश महात्म्य ग्रंथ शिकवून दिता कनिष्ठ पक्ष आम्ही जावणा बैसताना पुरा वाण दालनंतर देवा अर्पण कोरून घेऊन आम्ही स्वीकार कोर का म्हणून श्रीनिवासानं सांगून दिला अर्पण कोरनो आम्ही पळया आम्ही मीठ वाणू कोसंबरी वाण घेऊन उपकर वाडचे भितर कोसंबरी खाल दावन असता उपकर वाण घेऊन रांदई वाडचे भितर उपकर खाल दावन असता रांदई वाण घेऊन सीत वाडचे भितर रांदई खाल दावन असता सीत वाढलेलं त्यातून वैच कसाने असाना मीठ दलरी असाना कृष्णार्पण आम्ही ते कृष्णार्पण भटमामान सांगची की ना पुढ्या का आम्ही पोट्टांत वैश्वानर अग्नी कशी भितर असतं देव पुढ्या का आम्ही अर्पण करून दावन असताच खै तीर्थ ना कनिष्ठ पक्ष आम्ही सीत वाढतही राखी येतं इतलं वेळ राखेल आमके एक सीत आम कसं नाही मला राखून 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 खेद्दन एक पंता तोंडा वेल्ल्यार मग पूर धावन असता पान घाल तक्षण तोंडावरचेच आम्ही सीत येऊपर्यंत आम्ही राखनाची तितलं वेळ आम्ही राखून असताची सीत येऊपर्यंत कृष्णार्पण म्हणून चित आमक राखच्या कितलं होडस म्हण नाको तितलं वेळ आम्ही तडसून घेतला झाला आम्ही राखनाची एकलाल पन्ना असेल अनेकलाल पन्ना घालून घेऊन हे पुरा असला आचार आयच्या दिवसाक व्यापक धावनो चलतस आमक उच्छिष्टाचे कल्पना खंची उच्छिष्ट दाता खंची लेप दाता हे आमक कल्पना हे ग्रंथांतो वाडका कशी अर्पण कोरून घेऊन आम्ही स्वीकार कोरका म्हणाल आमक अंश कळता कित्या म्हणा रे केदन तुम्ही ते अर्पण करताची तेदन अन्न शुद्ध दाता खई वचून खाया तुम खई वचून बैसील तेदाना अन्न वाढल्यानंतर देवा ह्या तुका अर्पण म्हणून मनान आम्ही चिंतन केलं रे पुरो
अन्न शुद्ध जाता. कितले अशुद्धी असल्यावर वरकेन अन्न आणतो अन्न शुद्ध जाता. आम्ही त्या वाढली तक्षण खाल्ल्या रे त्या अशुद्धी आमगेल भितर वरकेन येता. अन्न शुद्ध जावचे खातीर आमी त्या परमात्मा समर्पण कोरून आमी स्वीकार करता. ते आमकां हे ग्रंथ शिकोवन दिता. अशी नरसिंहाक समर्पण केले. तांबूलम दक्षिणाम चैव प्रददौ भगवान हरिः. पुरा जाल नंतर तांबूल दिवं का ब्राह्मणांक. तांबूल वरकेन दिवन पुरा दक्षिण वरकेन दिले काही पळया श्रीनिवासान ब्राह्मणांक. कशी ऋण घेतिले ऋण घेतिला ಅಂತ पुरा जन दक्षिण दिले. दक्षिण दिवन त्या दिवसू पुरा जन थंय राबले. वैशाख शुक्ल सप्तमी रात्री पुरा जन निद्दले. सकाळी पुढे श्रीनिवासानं ब्रह्मा कापेल काही वेगी आपय ब्रह्मा गरुडा कापोन सांगले काही पळया ब्रह्मा कापय वेगी म्हणून घेऊन ब्रह्म निद्दला. ब्रह्माक वेगवेगळी आपय कसं का आपय तो सांगता ब्रह्मा कापेल काही. ब्रह्मा म्हणले काही देवाना श्रीनिवासानं कसले विलंब करता साची वेगी बाय सोर्या नारायणपुरा वच का आजी अष्टमी म्हणून म्हणले काही. ब्रह्मान म्हणले काही वचा कसले चिंता गेल्यार जाल्या होगूर गेल्यार जाल्या नाना नाना वेगी वच का म्हणून कित्या म्हळ्यार देवाक कसन म्हणान श्रीनिवासाक आनी थोडे कसने वेळ केले म्हणून जाल्यार रे ब्रह्मान पळय उपवास वच्चे नाक कोणे पुरा जन फळार कोरनू पेटवया म्हणून म्हणल्यार हागेला ದುಡ್ಡು ನಾ ಹಂಗೆ ಶ್ರೀನಿವಾಸಾಲೆ 14 ಲಕ್ಷ ವರಾಹಟಂಕ ಗೆತ್ತಿಲ್ ಪುರಾ ಖಾಲ್ದಾವಂಗೆಲ್ಲ 14 ಲಕ್ಷ ವರಾಹಟಂಕೆ ಖಾಲಿದಲ್ಲ ಹಾಗೆಲ್ಲ ದುಡ್ಡನ ಶ್ರೀನಿವಾಸಾಲೆ ತಗ ವೆಗ್ಗಿ ವಚ म्हणून म्हणले काही. अंतू श्रीनिवासानं म्हणले ब्रह्माक ब्रह्मान पुरा तयार केले. शुक्ल अष्टमी वैशाख शुक्ल अष्टमी थंच्यान पुरा जन बाई सरले. पुरा वारी वाद्य घोष समेत बाई सरले. शेषाचलम समारभ्य नारायण पुरावधी तिलमात्रावकाशस्तु मार्गमध्येन दृश्यते. इतलं जन सम्मर्द इतलं असेल की म्हणा रे एक तीळ पोरच्या वरकेन जागना तिथलं जन काय तिथलं जन आयले मेरवणीक श्रीनिवासाला कल्याण म्हणून घेऊन सांगचे तात्पर्य तिथलं जन आशिले तिथलं सम्मर्द आशिले. मुखार हानी पुरा जन वत्तसाची प्राप्तम गरुडमारूढम कृष्णद्वैपायनात्मजः. मध्य शुकाल आश्रम शुक महर्षीला आश्रम थंय येऊन ताका आपोवन व्हरका श्रीनिवास आयले काही. शुक महर्षीला आश्रमा येऊन पावलो. बकुलादेवी अस श्रीनिवासाले आगमन जाल तक्षण आनंदार स्वागत करून घेता. प्राप्तम गरुडमारूढम कृष्णद्वैपायनात्मजः निष्किंचनोहम गोविंद निष्किंचन जनप्रिय त्वयि भुक्ते जगद्भुक्तम. शुकाचार्यान निवेदन केले काही प्रार्थना केले काही श्रीनिवासा तू आईचे दिवसा मिगेल हे सान पर्णकुटीरा आईल मिगेल भाग्य तू हत्त हंगा जेवण कोरनूवच का म्हणून म्हणले काही शुकाचार्यान श्रीनिवासान म्हणले पळय तू कंद फलमूल पुरा स्वीकार कोर नासिलो तू का कसने ना तू विरागी आणि आमक खंय तू जेवणा घालता. श्रीनिवासाल मनांत कसं नाही म्हणून म्हणा रे तागे लोटू मस्त जन आयले ब्राह्मणांनी पुरा आयले तांकां पुरा जेवणा घालतस हो म्हणून शुकाचार्य लेखतस म्हणा श्रीनिवासान लेखला. शुकाचार्यान म्हणले काही पळय तांकां पुरा जेवणा ना तुक मात्र घालता म्हणून म्हणले काही तुक मात्र तांणी पुरा थंय राखून बैसो तांकां पुरा घालची तितलें ना जाल्यार तू आयला तुका हांव जेवणा घालता म्हणून म्हणले काही नाक्का म्हणून म्हणले काही. बकुलादेवी फोर्स करता श्रीनिवासाक पळय वदत्येवं शुके कृष्णं बकुला वाक्यमब्रवीत शृणु तद्वचनं कृष्ण त्वद्विवाहे रमापते. पळय तुगेल विवाह जावका म्हणटरे शुकाचार्य कारण मुख्य तू ना म्हणू का तो कसन घालता प्रितीन कसन दिता त्या तू स्वीकार करी जेवण करी कर ना म्हणू का म्हणता जायता म्हणता श्रीनिवासो जाय तुगेलं कसन आसा त्या म्हाका दी म्हणता. शुकाचार्य त्या कालाक स्नान कोरून येवन कसने ना कंद फलमूल दिवचे म्हणून आलोचन केलेले पंचभक्ष्य परमान्न कोरून घेऊन श्रीनिवासाक वाढले काही पळया. श्रीनिवासाला जेवण जाले श्रीनिवासाक तांबूल वरकेन दिले हांग भायर पुरा जन राखून राबले. ब्राह्मणांक तांक सकाळी कसने फळार ना तशी आपोवन हाडला. मध्य खंय दात्तल मुखारी म्हणून आपोवन हाडला तांकां पुरा पोट्टा बूक केला. तांकां कळले शुकाचार्यान श्रीनिवासाक आपोवन मात्र पळया आमी कसने म्हळ्यार होरेताक विशेष उपचार करताचे. तो होरेत ताका होरेत म्हणचे त्या दिवस वारडीक लाग गेल तेदन मात्र उपचार करचे ताद नंतर ताका कोणे निमगिनाची ताजी फूड जाल्यार कोणे निमगिनाची त्या दिवस ते एक 3-4 दिवस ताका पुरा जणांनी येवन ताका उपचार करचे. घडघडे उद्दा दायवे खाण दायवे ह्या दायवे म्हणून शुकाचार्यानं उपचार केलेले श्रीनिवासा मात्र विंगडांक कोणाक निमगिनाची कोणे निमगिनाची. हांगा तशी ब्राह्मणांकनी पुरा कोप आयले श्रीनिवासा मात्र उपचार करता असा आमकां पोट्टा बूक जेवण केले रे आमकां कसं जेवण ना कसं नाही ना म्हणून श्रीनिवासाक कळली ते पुरा जनाला हृदगत कळले. श्रीनिवास आयले काही म्हणले काही श्रीनिवासान भायर येवन हांकांनी पुरा त्या मनान तू विकार जाला. श्रीनिवास एकलो जेवून आयलो मो म्हण घेवन आमकां पुरा कसं नाही घालनी म्हणून श्रीनिवासान भायर आयले तक्षण पूतकारम कृतवान कृष्ण सर्वेषां तृप्ती हेतवे एक पंता म्हण धेंक काडले काही श्रीनिवासान. तांनी केदन खंयचे क्षणाक श्रीनिवासान धेंक काडल्या पुरा जन ऋषींक ब्राह्मणांक आयले पुरा जना पोट भरून गेले काही पळया
पोट भरून गेले. हे दुर्वास आलं काणीदाले दुर्वास हायले पळया जेवणाक म्हण हंगा अक्षय पात्र खाली जाऊन गेला. द्रौपदीन जेवूपर्यंत मात्र दित्त ते अक्षय तिगेल जेवण झाल्यानंतर कसं कृष्णान कशी एक पत्र स्वीकार करून घेऊन अवगाहन कोरून वैर येऊत म्हणतात दुर्वासांक पुरा पोट भरून गेलाय. तशी श्रीनिवासाने एक धेंक काढलेला का पुरा जण पोट भरून गेलाय. आणि कोणी जेवण करताच वे म्हणून म्हणेल काही श्रीनिवास तयार असा नाका श्रीनिवासा पुरा जण पोट भरला नाका म्हणून म्हणेल काही पुरा जण. त्या दिवस थई राबले त्यांनी शुकाश्रम आणतो. अष्टमी वैशाख शुद्ध अष्टमी रात्री थई राबल्या. नवमी दाल्ल्या श्रीनिवासं जगद्योनिं सच्चिदानंद विग्रहं दृष्ट्वा संतुष्ट मनसा सा रथादवरुह्य च. अशी थई राबून घेऊन नेक्स्ट डे थंच्यान पुरा जण बाई सरले मेरवणीगेर बाई सरले. आकाशराय हेकडे श्रीनिवासाला आगमनाची प्रतीक्षा करत असा. तो पद्मावती समेत धरणीदेवी समेत तांगेल पुरोहित बृहस्पत्याचार्यांक घेऊन चंद्र आईला सूर्यास्त जाऊन चंद्र आईला त्या दिवस हाणे श्रीनिवासाला आगमन दत्त म्हणताना भायरीची नारायण पुरा भायरीची आकाशरायान स्वागत केले. काही वैवाहिक जनास सर्वे उपवासपरायणा अहंच मम पुत्रश्च मम माता सुरादय. हे आकाशरायान स्वागत करून घेऊन भव्य मेरवणिगा त्या नारायणपुरांत ह्या पुरा मेरवणिगे जामई दत्तलो आईला म्हणल्यानंतर पुरा उपचार सत्कार कसने वैभवा कुणे पण यानाशी कोरका म्हणून ताण पुरा व्यवस्था केला. पद्मावती समेत मेरवणिगे काही नारायणपुरांत पुरा मेरवणिगेने पुरा दावून येत म्हणतात रात्री झाले पुरो जाऊन गेला. पुरा जनाक पोट्टा बूक केला. श्रीनिवासान अप्पेल काही वैवाहिकम अहंच मम पुत्रश्च मम माता सुरादय भार्या पतिव्रता लक्ष्मी क्षुधया परिमोहिता. पुरा जना पोट्टा बूक केला. पुरा जना कसनेची जेवणा व्यवस्था करी म्हणून म्हणले काही आकाशरायाक नाही तगल भाऊ तोंडमान राय आयलो ताक जबाबदार दिलेले पुरा ताक म्हणले काही पडे पुरा जना जेवणा व्यवस्था करी म्हणून म्हणले काही तोंडमान राय म्हणता इदम शरीरम जगदीश राज्यम त्वदीयमेतद्धि मुकुंद मूर्ते. तुगेले सेवेक तिर ह्या शरीर असं तिथल्या नव्हे पुरा व्यवस्था करता म्हणून म्हणालो. आणि पुरा जनाक त्या कालाक रात्री पुरा जेवणा व्यवस्था केल्या. हेकडे सीमांत पूजा म्हणून कसन करताची आपण घेऊन वराक तागेल पाय धुवून ಚೆಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಆವಸ್ ಬಾಪ್ಸನ್ನು ಕೊರ್ಚಸ त्या पूरा आकाशरायान धरणी देवीन श्रीनिवासाक कोरनु अर्घ्यपाद्यादी दिवनु उपचार कोरनु तक शुभ्र वस्त्र फाल्याक धारण कोरच्याक वस्त्र भारडीके कसन वस्त्र धारण कोरका त्या पूरा दिवून घेऊन त्या दिवस दाल्ले नमया भोजनम कार्यम लक्ष्याच परमेष्ठिना. वैशाख शुद्ध दशमी भारडीके दिवसो पळया श्रीनिवासाला कारुण्य कितल्या म्हणून म्हणरी तो आपण म्हणत काही तोंडमानाक पळ्या आयच्या दिवसाक गोधुळी मुहूर्त रात्री वेळस मुहूर्त त्या मुहूर्ताक विवाह दत्ता म्हणताना पाणीग्रहण कन्यादान दत्त म्हणताना पुराजनानं उपवास असे नका. उपवास कोणा आमगेले वर पक्षांत एक 5 जणांना उपवास असल्या पुरा कन्या पक्षांत एक 5 जणांना उपवास असल्या पुरा आणि पुराजनानं उपवास करचे नका. पुराजना जेवणा व्यवस्था करा. भोजनम ऋषिमुख्यानां कर्तव्यम पूर्वमेव ही जायत म्हणून पुराजनाक जेवणा व्यवस्था केले. सायंकालदल्ले गोधोळी मुहूर्त आयले त्या कालाक मधुपर्क म्हण करताची त्या वराक आपण हाण घेऊन पुरा अर्घ्यपाद्य देऊन मधुपर्क केले. तदनंतर कन्या दानाकिना पुढे मुहूर्त निरीक्षण म्हणून जाता त्या मुहूर्त निरीक्षण करताची परस्पर श्रीनिवासाले आणि पद्मावतीले गोत्र सांगून घेऊन खंची गोत्र ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀನಿವಾಸ ವಸಿಷ್ಠ ಗೋತ್ರ ಅಂತ ಇಲ್ಲೋ तो ಯಯಾತಿಲೆ ಪ್ರಪೌತ್ರು ಶೂರಸೇನಾಲೆ ಪೌತ್ರು ವಸುದೇವಾಲ್ ಪುತ್ರು ಅಸಲ್ ಶ್ರೀನಿವಾಸಾಕ वसिष्ठ गोत्र ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀನಿವಾಸಾಕ आम्ही पद्मावतीक दिवून लग्न करताची म्हणून घेऊन पद्मावती अत्रि गोत्राची सुवीराले प्रपौत्री सुधर्माल पौत्री आकाशरायाल पुत्री म्हणून ह्या पुरा मुहूर्त निरीक्षण झाल्यानंतर कंकण बंधन कोरून घेऊन कन्यादान करताची कन्यादान कोरून घेऊन कन्या स्वीकार करता श्रीनिवासू त्या पद्मावतीक त्या वैभव वर्णन कोरचे असाध्य म्हणून म्हणताची तसल वैभव श्रीनिवासू स्वीकार करून झाल्यानंतर त्या पद्मावतीक कन्यादान करून दिले. कंकण बंधन केले. मुखारी विवाहाचे होम आणि पुरा सांग दावून संपन्न जाता. अशी अंत्यारी पुरा लग्न झाल्यानंतर चेल्ली एक ओपसून दिवचे कार्यक्रम म्हणून ओपसून देऊ का बामणाताई इतले वसो हाव मिगेल धुवेक कशी लालन पालन केला आणि मुखार तू तशीच मिगेल धुवेक लालन पालन कोर का पळोवन घेऊ का म्हणून घेऊन त्या दृष्टीने धुवेक ओपसून दिवचे कार्यक्रम ओपसून दित म्हणताना सहज आकाशरायाक चेल्लेल आवस बापसूक रण्य येता. आकाशरायू रडलं काही धरणी देवी रडली. रुरोद दीन वदनः पुत्री मालिंग्य भूपती धुवेक पोटोन घेऊन रडता आणि मुखारी तुगेल बामणाताई सुखारी संसार करून घेऊन आसा तुक्कानी आमक पळोच्या दायना भाग्य अपुरूपे एक पंत मेळता
असो म्हण तोवरकेन रळ्ळो आवसू रळ्ळी हे कಡೆ वसुदाना कोणास भाऊ तಕ್ಕದಲ್ಲಿ रण्य आयले काय इतलं पुरा जणांना रडतं म्हणताना श्रीनिवासवरकेन रडलं काय तकवरकेन रण्य आयले काय श्रीनिवासाक कोणकी म्हणलं काय ए श्रीनिवासा रोडचे तू नाही तान्नी रोड का ಚೆಲ್ಲೇಕಾರ तान्नी रोड का म्हण पळे रोडचे केलो पण ते पण संप्रदायसी म्हणलेकताच केलो जण सहज केलो पण कसं जात म्हणा रे आमगेला ते कसं संप्रदाय केलो पण कशी म्हणा रे त्या पळोवन 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 ह्याची एक संप्रदाय म्हणलेकताच आम्ही श्राद्ध करतं म्हणताना फुडले एकलो श्राद्ध करतं म्हणताना भटमामा म्हणले काय भटमाम श्राद्धाक तो आयला भटमाम आयला श्राद्ध करोचेक तो म्हणलं काय भटमाम थोडे वेळ वच्चो कडेर सूर करूया श्राद्ध कसले का नाही म्हाका आजी हांव माज्जर सोद्दीत आशिल्लो माज्जर हाण घेवन म्हाका बांदून घालच्या दायनी ते माज्जर मेळ्ळे तक्षण श्राद्ध सूर करूया माज्जराक आनी श्राद्धा कसन रे संबंध नाही मी गेला आज्जान केन्नाय श्राद्ध करता म्हणताना माज्जर बांदून घालचे आशिल्ले माज्जर बांदून घालचे आशिल्ले ताकाची हांव माज्जर सोदूंक त्या काला कसन जाता आशिल्लें म्हळ्यार माज्जर पुरा थंय थंय भोंवता आशिल्लें श्राद्ध करता म्हणटाना माज्जरान खंयची तोंड घाल्लें थंय गेला अपवित्र जाता म्हणून त्या आज्जान माज्जर बांदून घालचे आशिल्लें उपद्रव दीत हाण कसन लेखिल्लें त्या पळोवन पळोवन श्राद्ध करता म्हणटाना माज्जरां बांदून घालका म्हूण ते एक संप्रदाय गंगा स्नानाक म्हणून एक गेलो गंगा स्नान करका म्हणून तागेले कमंडलू लायक तांब्याचे ताण स्नाना वता म्हणटाना कसन केलें थंय रेवे राशी आशिल्ले थंय दवरले ते रेवे राशी कोणे उकोळून गेले म्हणून हाण स्नाना वता म्हणटाना ते कमंडलू हाण कसन केलें म्हण म्हळ्यार कोणाक कोळची नाका ते म्हणून घेवन ते रेवे राशी म्हणा दवरले आनी लिंगाकारार रेम अशी बांदिल्ले काय कोणाक कोळची नाका म्हणून कोणकी एकल्यान पळयलें ते हो गंगा स्नान करता म्हणटाना कसं नाही म्हण म्हळ्यार क्रम आम्ही आमगेले कमंडल थंय दवरून घेवन रेम पुरा घालून एक लिंगसी आकार कोरून घेवन कडेर स्नाना वचका म्हणून घेवन तो आयलो ताणें तशी केलें अनेकल्यान पळयलें अनेकल्यान वरकेन तशी केलें 1000 लिंग जाला हांगा गंगा न्हंयची तिरारी हो कोण फस्ट सुरवेरी हांगा लिंगाकार लिंग निर्माण करून गेल्लो हो स्नान करून येवन पळयता हाका खंयची म्हणून कन्फ्युजन हाका हांव खंय लिंग करून दवरून गेल्लो म्हणून कन्फ्युजन गंगा बालुकलिंगेन नष्टम मे ताम्रभाजनम मिगल ताम्रभाजन गेल्ले मिगल कमंडल गेल्ले हांगेले हे मूर्खतनाचे हंतू म्हणून म्हणत तो अशी संप्रदाय रोडचे एक संप्रदाय म्हणून कोणकी एकले येवन भटमामा निमगेले भटमाम त्या ಚೆಲ್ಲೆक ओपसून दीत म्हणटा रोडचे आसनवे म्हणून भटमामान म्हणले आम्ही पुरा वचून जाले नंतर तुम्ही एकले रडतं बैसा कडे रे ओपसीतना रोडचे संप्रदाय ना श्रीनिवास रडलं काही ताका ताक कोणकी म्हणलें पळय हे श्रीनिवास तू रोडची नाही रे ಚೆಲ್ಲೆकारान रोडची ते तू कसले रडतस म्हणून श्रीनिवासान म्हणलें काही ताक गोतस तो म्हणलें काही पळय म्हाका हांव रडतश कसले म्हणून म्हळ्यार रे म्हाका अर्जुनाक म्हगेले भयणीक सुभद्रेक दिवन वारडीक करता म्हणटाना म्हाका तिगेल उडगास आयल्या ताका हांव रडतस म्हणून म्हळें काही श्रीनिवास अशी ताका वरकेन रण्य आयले आनी तूं कन्या स्वीकार करून घेवन म्हणलें काही आकाशरायान तू कसले वता हांगा राब 1 महिना हांगा राब तू कशी मावाल घरांत तू पुष्कल पुरा मेळता आमगेल्या घरांत मेळना ती आमकां मावाल घरांत उपचार मेळता पुरा हांगा राब तू 1 महिना कडेर वस म्हणून म्हणलें काही श्रीनिवास म्हणलो म्हाका मस्त कार्याचें वत्तड आसा हांव अनेक पंत येवन हांगा राबता चिंती करूं नका म्हणून घेवन पद्मावती घेवन वता पद्मावती घेवन 6 महिनो विवाह जाले नंतर पर्वतारोहण करचें ना म्हणून येवन दृश्टीन 6 महिनो अगस्त्याला आश्रमांत थंय राबून घेवन सत्कारांनी पुरा स्वीकार करून घेवन श्रीनिवास आसता अशी श्रीनिवासालांनी पद्मावतीले विवाहाचे महोत्सवाचे कथा प्रसंग तुम्ही श्रवण केले आसा हे आयकल्यार कसं नाही मेळता त्या एक सांगताच फलश्रुतीन तूं कोटी कन्या प्रदानेन यावत् भूमी प्रदानतः कन्यादान असिलंत श्रेष्ठ दान म्हणून म्हणतात आमगेल्या शास्त्रांत पळय कन्या बतकुलद्वय तारिणीती ती म्हणटाच मध्वाचार्य दोन्ही कुल उद्धार करतली कन्या एक ती खंयची कुलांत जन्मा येता त्या कुल जाल्यार उद्धार करता खंयची कुला वचून सेरवता त्या जाल्यार कुल उद्धार करची कन्याक मात्र अशी सामर्थ्य त्या देवान त्या कन्याक मात्र दिला तसल कन्या आमकां जन्मा आयली म्हण जाल्यार कन्या दान करचे भाग्य मेळता पुत्र संतान जाल्लेल्यांका कन्यादान करचे भाग्य ना कन्यादान श्रेष्ठ दान भूदानाकिन श्रेष्ठ दान कन्यादान करचे भाग्य नातल्यार वरकेना श्रीनिवास कल्याण कोण श्रवण करता हे परमात्माला दिव्य कल्याण महोत्सव जाल्लेली कथा कोण श्रवण करता सहस्र कन्यादान केलेलं फल मेळता काही पळया केवळ श्रवण केलेल्या निमित्तान एक दोन्हीचे कोण श्रीनिवास कल्याण श्रवण करता आमगेले घरांत हा प्रथम दिवसान जाल्यार
उल्लेख केला आमगेले चरडूवांक चेली एक आशा पुरो चालले आशा पुरो संबंध सोद्दितना आमकां योग्य वर योग्य वधू मेळना कितलीकी वर्स पुढे जाताक भायर घालनासताची 7-8 वर्स जाले 10 वर्स जाले बट मा मेळ नेतना कसने जातना मस्त प्रयत्न कोरनासताची हे एक प्रयत्न करून पळया श्रीनिवास परमात्माले हे कल्याण महोत्सव कोण श्रवण करता अत्यंत शीघ्रारी त्या घरांत विवाहादी मंगल कार्य जाता कित्याक म्हळ्यार हे कल्याण महोत्सव देवाले भागवत श्रवण करा संतती जाता कसल्याक थंय पुरा जन्माची काणी येता हरिवंश श्रवण करा देवालय वंशाचे पुरा काणी येता जन्माची काणी त्या आयकल्यार आमकां संतान जाता परमात्माले विवाहाचे कल्याणाची काणी आमी श्रवण केलें म्हणून जाल्यार खंयचे घरांत तूं विवाहादी कार्य जातना त्या विवाहादी कार्य अत्यंत शीघ्रार जाता म्हणून म्हणटा तितलें मात्र न्हय आमगेलें मन आसिल कस्सनी इश्टार्थ जाल्यार पूर्ण करचें सामर्थ्य भगवंताले त्या परमात्माले कथाक आसा ते आमकां हे श्रीनिवास कल्याणाचे यथाशक्ती पयच्यान 3 दिवस पर्यंत यथाशक्ती तुमगेले येद्रा हे प्रस्तुत केलेलं आसा 3 दिवसाचे ज्ञानयज्ञ देवाल सन्निधानांतू एक मिगेले भाग्य उभय स्वाम्याल सन्निधानांतू परमपूज्य विद्याधीश तीर्थ स्वाम्याले तशीची कैवल्य मठाधीश शिवानंद सरस्वती स्वाम्याल सन्निधानांतू कोर्चित असले एक भाग्य मेळ्ळें रामदेवाल सन्निधानांतू विशेषदावनु वेंकटरमणाल सन्निधानांतू परमपूज्य द्वारकानाथ तीर्थ स्वाम्यान प्रतिष्ठ केलेले तसले देवू विशेषदावनु आमगेले कुटुंबदल्या रीची विशेषदावनु द्वारकानाथ स्वाम्याले एक अनुग्रहानाची आम्ही आयच्या दिवसाक खंयची स्थितीन तो आम्ही आसाची आमगेले बरेपण सर्व ताका खंयकी एक मूल कारण परमपूज्य द्वारकानाथ तीर्थ स्वामी कारण त्या कालांतू 1957 द्वारकानाथ स्वाम्यान आमगेल्या म्हालगड्यांक बेंगळुरांत हाडून थंय राबकारोचे वचून आम्ही थंय राबून आमकां विद्या ग्रहण करचे अवकाश मेळ्ळे थंय आमगेल्या म्हालगड्यांक पुरा जनाक एक अवकाश मेळ्ळो आयच्या दिवसा पुरा जन एक सुस्थितीर आसाच वय म्हणून जाल्यार खंयकी एक मूल कारण ताका द्वारकानाथ तीर्थ स्वामी तसल द्वारकानाथ तीर्थ स्वाम्यान प्रतिष्ठ केलेले तसले देव हांगा वेंकटरमण तसल वेंकटरमणाल सन्निधानांतू म्हाका प्रप्रथम मिगेल भागवत सप्ताह हांगा केलेले हांवें म्हणटना त्या जाल्यार म्हाका एक गर्वाचे विशय असल एक स्थळांतू मिगेल प्रथम भागवत सप्ताह जाले तदनंतर अनेक कडेन केले आत्ता श्रीनिवास कल्याण जाल्यारीची हांव मिगेल श्रीनिवास कल्याणाचे प्रथम प्रवचन है श्रीनिवास कल्याणाचे प्रथम प्रवचन जाल्यार हांगा हेची देवाल सन्निधानांतू रामदेवाल सन्निधानांतू स्वाम्याल सन्निधानांत कोरचें एक भाग्य मेळ्ळें हांव जाल्यार हें मिगेल भाग्य म्हणून घेवन लेखताची देवाले एक अनुग्रह मिज वयर आसो उभय स्वाम्याल जाल्यारीची अनुग्रह आमगेले वयर आसो तुमगेले वयर आसो तुमकां सर्वांक हे श्रीनिवास कल्याणाचे देवाले दिव्य कल्याणोत्सवाचे काणी श्रवण केलेले फल तुमकां जाल्यार मेळो म्हूण हांव हे संदर्भाचेर प्रार्थना करताची 3 दिवसाचे ज्ञानयज्ञ परमात्माल पादारविंदांत समर्पण करता श्री कृष्णार्पणमस्तु.